आता बॅचचे काही मुलं आहे. ऑलरेडी आपण 3 महिन्यापेक्षा जास्त टाईम झाला आपली बॅच चालू आहे. एक एक गोष्ट आपण प्राइज ॲक्शनपासून स्मार्ट मनीपर्यंत गेलो. स्मार्ट मनीनंतर आता आय सी टी मॉडेलमध्ये आलो. आय सी टी मॉडेलनंतर आपण मलेशियन एस एन आरकडे जाणार आहे आणि सी आर टी आपण थोडीफार शिकलो, जिला आपल्याला अजून डीपमध्ये शिकायचं आहे. म्हणजे पुढचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम मोठा आहे अगदी, आणि खूप शिकण्यासारखा पण आहे तो अभ्यासक्रम. आता सगळ्यांचा ब्रेन पॉवर एवढी नाही आहे, क्षमता एवढी नाही आहे की पटपट पटपट तेवढं ते समजल. काही लोकांना पटपट समजतं आहे, पण काही लोकांना तेवढं पटपट समजत नाही आहे. तो काही लोक असे पण आहे की मागच्या काही गोष्टी समजल्या, पण आता ज्या पुढच्या गोष्टी थोड्याशा अवघड जात आहे, त्यांना समजत नाही आहे. ज्यांना नाही समजत त्यांना मी एक सजेस्ट करेल, रिसेंट जी चालू बॅच आहे त्या चालू बॅचला तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकता. फायदा असा होईल की पुन्हा तुम्हाला रिव्हिजनमध्ये त्या सगळ्या काही गोष्टी शिकायला भेटतील आणि तुम्हाला त्या जास्त व्यवस्थित समजतील. ठीक आहे, आता स्क्रीन दिसत असेल सर्वांना. एकदा फक्त एक कन्फर्मेशन द्या. स्क्रीन दिसते ना? गोल्डचा चार्ट जो आहे तो ब्लर दिसते, पण काय होत आहे? ब्लर दिसते. ब्लर सर्वांना ब्लर दिसतंय का? क्लियर दिसते ना? हो हो सर, क्लियर आहे सर. ओके ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. क्लियर आहे, क्लियर आहे. आता बघा, ज्यांना हे काही टॉपिक थोडेसे अवघड जातील, कारण कोणती पण गोष्टीमध्ये जी काय आवड असते कमी टायमासाठी असते. ह्याच्यामध्ये तोच टिकतो ज्याला खरंच फुल टाईम करायचं आहे किंवा ज्याला जास्त आवड आहे तो टिकतो. पण नवीन जो व्यक्ती असतो त्याला ही लेंदी प्रोसेस वाटते, एकदम असं वाटतं की खूप मोठी प्रोसेस आहे ही, कंटिन्यू शिका शिका. पण खरं तर मार्केटचं असंच आहे. मार्केटचं सिम्पल फंड आहे, दररोज नवीन शिकत राहा. दररोज जे काही आपण शिकलेलो आहे त्याची प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही असं बघा की मंडेला जेव्हा तुम्ही चार्टवरती बसता, मंडेला थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन होतं, पण मंडेचा जो कन्फ्युजनमध्ये दिवस जातो ना, त्याच्यानंतर मंगळवार बुधवार गुरुवार हे दिवस आहे ना, ह्या दिवसामध्ये आपण परफेक्ट काम करतो. कारण सॅटर्डे संडे 2 दिवस आपण लॅपटॉपला हात लावत नाही किंवा 2 दिवस आपण चार्ट पाहत नाही. मग 2 दिवस जरी गॅप पडला, 2 दिवसाचा गॅपसुद्धा जास्त इफेक्ट करतो. सायकोलॉजीवरती म्हणा किंवा ॲनालिसिसवरती म्हणा, इफेक्ट करतोच तो. पण तेच जर एखादा व्यक्ती डेलीचा चार्ट बघतोय ना, त्यासाठी हॉलिडे ना ओपन डे समजतोय, तो व्यक्ती याच्यामध्ये टिकतो डायरेक्टली. तर ज्यांना नाही काही समजणार ते रिपीट करू शकतात, आणि ज्यांना समजतंय चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, जे पुढे जे जे टॉपिक आहे आपण स्टेप बाय स्टेप सगळे काही टॉपिक बघणार आहे. आता सर्वात मेन गोष्ट आहे, पुढचे टॉपिक शिकणं गरजेचं आहे का? पहिला प्रश्न हा आहे, पुढचे टॉपिक शिकणं गरजेचं आहे नाही? हे सिम्पल वे मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, हे एक ब्रेकअप स्ट्रक्चर आहे. एक फक्त स्मार्ट मनीमध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, एस एम सी प्ले करणारा ब्रेकअप स्ट्रक्चर, तो पाहतो इथे ऑर्डर ब्लॉक आहे. ठीक आहे, आणि तो व्यक्ती ठरवतो इथे प्राईज येईल, इथून एंट्री घेईल, इथे एक्झिट करेल. एक मुवमेंट अशी घडते, तो व्यक्ती प्रॉफिट करणार आहे. आता एक व्यक्ती आय सी टी मॉडेलने काम करतो, त्याला दिसते विकली प्रोफाईल आहे जे बुलिश आहे. विकली प्रोफाईलनुसार मार्केटला अप जाणे, आज ट्रेंडिंग डे ज्याच्यामुळे मार्केटला रिट्रेस करून अप जाणं आहे. प्लस इथे आल्यानंतर मार्केटने एक जुडा स्विंग बनवला आहे. मग जे अशा व्यक्तीला समजतोय तो व्यक्ती काय करणार आहे, ह्या ट्रेडला फुल कन्फर्मेशनने होल्ड करणार आहे. पण जो फक्त ब्रेकअप स्ट्रक्चरवरती ट्रेड करतो ना, ऑर्डर ब्लॉक बघून ट्रेड करू राहिला, त्याला माहितीच नाही प्रोफाईल म्हणते आप जा, त्याला समजतच नाही प्रोफाईल आप जा सांगत आहे, आणि त्याच्यासोबत मार्केटचं सेशनसुद्धा अप मुवमेंट दाखवत आहे. मग तो जो व्यक्ती आहे तो एवढी मुवमेंट कधीच कॅच करत नाही. तो व्यक्ती हार्डली इथून ट्रेड निघाला, थोडाफार प्रॉफिट घेतला, ट्रेड एक्झिट. इथपर्यंत मुवमेंट जर घ्यायची आहे तर मार्केटला डीपमध्ये समजणं गरजेचं आहे. आणि डीपमध्ये काय समजायचं आहे आता आपल्याला? स्ट्रक्चर नाही समजायचं आपल्याला डीपमध्ये,
आता डीपमध्ये आपल्याला प्राईसचा अल्गोरिदम समजायचा आहे. प्राईस जी मुवमेंट करते ही प्राईस मुवमेंट करते अल्गोरिदम वाईज, आणि या अल्गोरिदम वाईज आपल्याला आता मार्केटला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. मग यासाठी आपण काय करत आहे, डे वाईज डे जसे जसे दिवस चालले आपण एक नवीन नवीन मॉडेल शिकत आहे, त्या मॉडेलला परफेक्ट करत आहे. ते नवीन मॉडेल शिकलो म्हणजे मागची गोष्ट वर्क करत नाही असं नाही, मागची गोष्ट वर्क करते, पण मागच्या गोष्टीला अजून ॲडव्हान्समध्ये घेऊन जाण्यासाठी नवीन मॉडेलची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. आता जो प्रिव्हियस याच्यामध्ये आपण जे सेशनमध्ये स्टार्ट केलं होतं ते होतं CRT कॅन्डल रेंज थेरीचा हाय आणि लो, आणि याच्यासोबत आपल्याला पाहायचं होता TBS टर्टल बॉडी सूप. आणि या दोघांना कशा पद्धतीने प्ले करायचं, यांना सिंगल कसं प्ले करायचं हे पण आजच्या दिवसामध्ये बघू आपण. टर्टल बॉडी सूप अशी कन्सेप्ट आहे की जी नॉर्मली लिक्विडिटीला ॲडव्हान्समध्ये प्ले करणं शिकवते आपल्याला. आणि तो जो सेटअप आहे तो नॉर्मली एक व्यक्ती BSL SSL स्वीपवरती पण प्ले करतो, पण BSL SSL वरती जेवढं ॲडव्हान्समध्ये आपण काम नाही करू शकत. चालू BSL SSL वरती जेवढं आपण ॲडव्हान्समध्ये काम नाही करू शकत तेवढं आपण एका टर्टल बॉडी सूपने त्याला सिम्पल वेमध्ये प्ले करू शकतोय. म्हणजे बाय साईड लिक्विडिटी सेल साईड लिक्विडिटीलाच प्ले करायचं आपल्याला, पण आता आपल्याला जे प्ले करायचं आहे ते थोडंसं स्मार्ट वेमध्ये प्ले करायचं आहे. ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपल्याला थोडंसं शॉर्टमध्ये बनवायचं आहे आणि त्याला थोडंसं रूल रेग्युलेशनमध्ये प्ले करायचं आहे. आणि आपण काय करणार आहे, CRTची जी कन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला आपण पूर्णपणे टर्टल बॉडी सूपसोबत एकत्र करणार आहे, कंबाईन करणार आहे. तर आपण पहिल्यांदा काय करूया, CRTचा जे फॉर्मेशन आहे ना हे फॉर्मेशन पाहूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याच्यासोबत टर्टल बॉडी सूप कशी काम करते ते पाहूया. पहिल्यांदा आपण CRT फॉर्मेशन बघू, त्याच्यानंतर आपण टर्टल बॉडी सूप सिंगल बघू, आणि त्याच्यानंतर आपण मेन गोष्टीवरती येऊ. मेन गोष्ट कोणती आहे, दोघांना एकत्र करणं आणि एक सेटअप बनवणं. ठीक आहे. विकली प्रोफाईलमध्ये आपण काय पाहिलं, विकली प्रोफाईलमध्ये आपण पाहिलं की जर ICTमध्ये जर विकली प्रोफाईल समजून घेतलं तर आपल्याला मार्केटची डायरेक्शन समजन. तसंच आपण कॅन्डल रेंज थेरीमध्ये आपण पाहणारे CRT मॉडेल मंथली, विकली, डेली आणि 4 आवर, आणि या तिघांची एक टाईम फ्रेम अलाइनमेंट, या तिघांचं एक ट्रेड करण्याची एक डायरेक्शन. ठीक आहे. CRTमध्ये आपण जेव्हा बेस स्टार्ट केला होता, बेसमध्ये बघितलं होतं की नॉर्मली एक कॅन्डल असते आणि एका बुलिश बेरिश कोणत्याही कॅन्डलला हाय लो असतातच. एक ही बुलिश कॅन्डल आहे जिला हाय आणि लोज आहे. हाय आणि लोज काय इंडिकेट करतात कॅन्डलचे, हाय इंडिकेट करतो मोर लिक्विडिटी, लो इंडिकेट करतो मोर लिक्विडिटी. मोर लिक्विडिटी म्हणजे जास्त लिक्विडिटी कशी इंडिकेट केली या कॅन्डलने, कारण एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये ओपनिंग झाली. ठीक आहे. ओपनिंग नंतर प्राइस डाऊन साईडला आली, नियर इथे काय झाली, प्राइसची ओपनिंग झाली, ओपनिंग नंतर प्राइस डाऊन साईडला आली. जशी प्राइस डाऊन साईडला येते, डाऊन साईडला आल्यानंतर काय होतं, अचानक बाहेर ॲक्टिव्ह होतात आणि ओपनिंगच्या अबोव प्राइसला घेऊन जातात. ओपनिंगच्या अबोव जशी प्राइस निघते, कॅन्डल की स्टार्ट होते ओपन बिलो, रेड कॅन्डल असते पूर्णपणे, विक दिसत नाही आपल्याला, हळूहळू कॅन्डल अप जाते, विक विजिबल होणं स्टार्ट होतं, आणि जशी कॅन्डल ओपनिंगच्या अबोव जाण्याला ट्राय करते किंवा ओपनिंगच्या अबोव कॅन्डल सस्टेन होते, या पद्धतीने ग्रीन कॅन्डलमध्ये ती कॅन्डल कन्वर्ट होते रेडपासून. अचानक बाईंग आली, स्ट्रॉंग बाईंग आली, डाऊन साईडला एक रियल मॅन्युप्युलेशन मुवमेंट झाली, आणि त्या मॅन्युप्युलेशन मुवमेंटमध्येच एक व्हिजिबल ऑर्डर ब्लॉक तयार झाला, आणि ज्याच्यामुळे प्राइस एकदम काय झाली, पंप झाली, प्राइस अप साईडला मूव्ह झाली इथपर्यंत. लास्टला प्रॉफिट बुकिंग आली, सेलर आले ज्यांच्यामुळे प्राइसला रिजेक्शन मिळालं, आणि एंड प्राइस येऊन झाली इथे क्लोज. ओव्हरऑल मार्केटने काय केलं, ओपन हाय, त्यानंतर इकडे लो आणि इथे क्लोज. ठीक आहे. ही ओपनिंग होती कॅन्डलची आणि ही कॅन्डलची क्लोजिंग आहे, ओपन आणि क्लोज. या दोन गोष्टी ठरल्या कॅन्डलमध्ये.
आता या कॅन्डलमध्ये ओव्हरऑल या कॅन्डलमध्ये डिमांड सप्लाय जी तयार झाली ती कुठे तयार झाली, बॉडी इफेक्टिव्ह आहे, पण ह्या बॉडीमध्ये किंवा ह्या फक्त कॅन्डल वाईज ह्या कॅन्डलमध्ये खरं इफेक्टिव्ह आहे तरी नक्की काय? इफेक्टिव्ह आहे ह्या कॅन्डलचा 50%, इफेक्टिव्ह आहे ह्या कॅन्डलचा लो पॉईंट आणि इफेक्टिव्ह आहे ह्या कॅन्डलचा हाय पॉईंट. काय काय इफेक्टिव्ह आहे कॅन्डलमध्ये? एका कॅन्डलमध्ये इफेक्टिव्ह आहे CRT लो, एका कॅन्डलमध्ये सर्वात इफेक्टिव्ह CRT लो, एका कॅन्डलमध्ये इफेक्टिव्ह CRT हाय, एका कॅन्डलमध्ये इफेक्टिव्ह CRT 50%. या तीन गोष्टी ह्या कॅन्डलमध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पुढची मुवमेंट होण्यासाठी प्रिव्हियस जी कॅन्डल आहे हे जे बायस जे मदत करणार आहे, मग तो रिव्हर्सल असू किंवा कंटिन्युएशन असू, यांच्यासाठी पुढच्या मुवमेंटसाठी CRT लो, CRT हाय आणि CRTचा 50% वर्क करतो. आता CRTचा एक फेमस सेटअप असा आहे की हाय लो स्वीप झाल्यानंतर नेक्स्ट कॅन्डल ही डिस्प्लेसमेंट करते आणि तिला आपण कॅच करू शकतोय. आता ही कॅन्डल आहे, या कॅन्डलचे ओपनिंग आणि क्लोजिंग आपण एका साईडला ठेवली आणि हा एक अनादर भाग कॅन्डलचा, याच्यामध्ये आपण फक्त 50% मार्क करू. आता ओव्हरऑल याचा 50% कुठे येतोय? मेजरमेंट टूल घेतलं किंवा आपण स्केल टूल घेतलं, ज्यानुसार आपण काय करणार आहे कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करणार आहे. ओव्हरऑल जो 50% जो एरिया येत आहे तो इथे येत आहे. हा झाला कॅन्डलचा 50% एरिया. ठीक आहे, एका साईडला ओपनिंग क्लोजिंग, एका साईडला 50% एरिया. ओपनिंग क्लोजिंगचं काही काम नाही सध्या, ही फक्त कॅन्डल समजण्यासाठी आहे, ग्रीन कॅन्डलची थेअरी समजण्यासाठी. कॅन्डलचा हाय, कॅन्डलचं लो. आता ही जी लेवल आहे या लेवलला काय म्हटलं? आता हिला म्हटलं तर CRT लो, हिला काय म्हटलं? CRT लो. आणि अप्पर जी लेवल आहे हिला म्हटलं तर CRT हाय. अप्पर लेवलला म्हटलं तर CRT हाय, CRT लो, CRT हाय. आता पहा डे वाईज मार्केट काय करतं, कंटिन्युएशन कसं करतं, रिव्हर्सल कसं करतं. ही जी मुवमेंट एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आहे, बुलिश मुवमेंट एकदम. नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट कॅन्डल डेली टाइम फ्रेम कॅन्डल किंवा वीकली मंथली कॅन्डल आपण समजू, हा मंथली सेटअप आहे. ठीक आहे, मंथली सेटअपनुसार बघू आपण प्राईजला. एक मंथमध्ये स्ट्रॉंग बाईंग आली, नेक्स्ट कॅन्डल ओपन झाली, ओपनिंग नंतर कॅन्डल थोडीशी डाऊन आली आणि अप साईडला निघाली. पुढचा मंथसुद्धा प्राईस बुलिश अप साईड मुवमेंट करणं स्टार्ट झाली. प्राईस प्रिव्हियस कॅन्डलच्या अबोव गेली. आता ह्या एरियामध्ये काय एक्झॅक्टली लास्टला जी क्लोजिंग झाली ती क्लोजिंग कशी झाली? बाहेर तर प्राईजला अप घेऊन आले, सेलरने सेल केलं आणि कॅन्डल इथून रिव्हर्स झाली, कॅन्डल इथे क्लोज झाली, इथपर्यंत पोहोचली होती. पण सेलर आले, सेलरने इथपर्यंत पाठवलं. ओव्हरऑल हा जो एरिया आहे सेलरचा आहे. सेलर इथे प्राईजला नेहमी काय करणार आहे? पुश करण्याचा ट्राय करणार आहे. आणि हा तर डायरेक्टली सेलरसाठी लिक्विडिटी एरिया आहे. सेल ऑर्डर ट्रिगर होण्यासाठी, बाय ऑर्डर क्लोज होण्यासाठी हा लिक्विडिटी एरिया आहे. नेक्स्ट मंथ काय करतं? अप जातो प्राईस, CRT हायच्या अबोव जाते आणि मंथ एंडच्या आतमध्ये कॅन्डल काय करते? CRT हायच्या आतमध्ये येऊन कॅन्डल होते क्लोज. ओपनिंगच्या खाली कॅन्डल होते क्लोज. म्हणजे नेक्स्ट मंथली कॅन्डल जी आपल्याला पाहायला भेटली ती कॅन्डल या पद्धतीने पाहायला भेटली. आता इथे एक्झॅक्टली मार्केटने काय केलं? एक बुलिश क्लोजिंग मिळाली, एक बुलिश मुवमेंट होती. नेक्स्ट महिना बुलिश मुवमेंटला कंटिन्यू करू नाही शकलं. म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये बायर्सने क्लिअरली कन्फर्मेशन दिलं
की मार्केटमध्ये इथे ज्या बाय ऑर्डर ओपन झाल्या या कलेक्ट झाल्या सेलर सोबत आणि सेल ऑर्डर कलेक्ट करून प्राइस डाऊन साईडला निघाली. आता मार्केट तोपर्यंत अप जाऊ शकत नाही जोपर्यंत या सेल ऑर्डर कलेक्ट होती नाही आणि बाय ऑर्डर ओपन होती नाही. आता बाय ऑर्डर कुठे ओपन होतील? मंथली बाय ऑर्डर ओपन होतील 50% किंवा CRT लोच्या बिलो. CRT हायपर्यंत पोहोचल्या इथून बाय ऑर्डर आणि त्या कलेक्ट झाल्या, ज्याच्यामुळे बाय क्लोज होऊन सेल ओपन झाला आहे. पण आता जे मार्केटला करायचं आहे, आता मार्केट काय करणार आहे? मार्केटने सेल ऑर्डर कलेक्ट केल्या, बाय ऑर्डर क्लोज केल्या आहे. आता ही जी मंथली कॅन्डल आहे जिने CRT हाय स्वीप केला आहे, ही कॅन्डल काय सांगते? प्रिव्हियस हायची लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट डिस्प्लेस झालं आहे. मग आपल्याला काय करायचं असतं? ही जी कॅन्डल आहे ना, जी रिसेंटली जी कॅन्डल आहे, या कॅन्डलला सुद्धा आपल्याला काय करायचं? हिच्या हायपासून लोपर्यंत मार्किंग करायची आणि हिच्या 50% पाशी एक लाईन मार्क करून घ्यायची, जी आपल्याला देते अगेन एंट्री. ठीक आहे, हे मॉडेल कसं काम करतं पहा. 50% मार्क केला आपण. आता कॅन्डलचा हाय इम्पॉर्टंट नाही, कॅन्डलचा लो इम्पॉर्टंट आहे आणि 50% इम्पॉर्टंट आहे. एका बुलिश CRT कॅन्डलचा हाय स्वीप केला आणि ती कॅन्डल क्लोज झाली. त्या कॅन्डलचा आपण 50% मार्क केला आणि त्या कॅन्डलचा आपण लो मार्क केला, CRT लो. आता आपल्याला काय करायचं आहे? ही जी मंथली कॅन्डल आहे ना, या मंथली कॅन्डलमध्ये लोअर टाइम फ्रेम म्हणजे मंथली कॅन्डलला पाहायचं विकली कॅन्डलमध्ये किंवा डेली कॅन्डलमध्ये, आणि आपल्याला सापडायचा या कॅन्डलमध्ये 50%च्या नियर एक क्लीन ऑर्डर ब्लॉक. पहिलं आपण क्लीन CRT प्ले करणं शिकू, त्याच्यानंतर आपण क्लीन टर्टल बॉडी सूप शिकू आणि त्याच्यानंतर आपण दोघांना एकत्र करून कंबाईन एक स्ट्रॅटेजी बनवू. ठीक आहे, आता मंथली कॅन्डलचा हाय स्वीप झाला. जी स्वीप कॅन्डल आहे तिचा 50% मार्क केला. पुढची जी कॅन्डल आहे मंथली ती काय करेल? ओपन होईल, एक फेक मुवमेंट करेल, रिअल ऑर्डर टॅप करेल, ओपनिंगच्या खाली येईल. आपण 50% पासून सेल पकडणार आणि स्टॉप लॉस डायरेक्ट जिने स्वीप केला आहे तिच्या अबो प्लेस करणार. कशा पद्धतीने? इथून एंट्री प्लेस, याच्या अबो आपला स्टॉप लॉस असेल आणि जे टार्गेट असेल ते याच्या लो पर्यंत असेल. CRT हाय स्वीप झालाय. स्वीप करणाऱ्या कॅन्डलला 50% मार्क केलंय. पुढे सेशन वाईज म्हणा किंवा कॅन्डल वाईज म्हणा, मार्केट ओपन झालं, अपसाइड आलं, PY टॅप झाला आणि PY टॅप पासून 50% पहिला आहे आपला टार्गेट पॉइंट किंवा टेक प्रॉफिट एरिया. आता ओव्हरऑल ही जी कॅन्डल जी बनते किंवा हा जो A+ जो सेटअप बनतो, हा कशा पद्धतीने बनतो ते समजून सांगतो तुम्हाला. ही जी सेकंड कॅन्डल आहे ना, ओपन होणारी, थर्ड कॅन्डल काय करते? क्लोजिंग समोर ओपन होते, थोडीशी डाऊन येते, फेक मुवमेंट दाखवते का? जास्तीत जास्त बाहेर यावे, आणि जशी ओपनिंगच्या अबोव निघते हे लोक लगेच लोवरती बायला बसतात. ही प्राइस अप येते, अप आल्यानंतर जिने स्वीप केलेला आहे तिच्या 50%ला टॅप करते आणि 50%ला टॅप करून पुढची मंथली कॅन्डल या पद्धतीने एक्झिक्युशन होतं किंवा एक्सपान्शन मूवमध्ये जाते. एंट्री कुठून भेटली? 50% पासून. टार्गेट काय होतं? CRT लो होता, 50% होता. हा इफेक्टिव्ह सेटअप जर मंथली, लक्षात ठेवा, हा एक सेटअप आहे जो ॲज इट इज 4 आवरमध्ये वर्क करेल, डेली टाइम फ्रेममध्ये वर्क करेल, विकली टाइम फ्रेममध्ये वर्क करेल. पण CRT काय सांगते की स्वतः माझा रोडमॅप तुम्ही वापरा. CRTचं म्हणणं काय आहे? टाइम फ्रेमनुसार तुम्ही रोडमॅप वापरा. आता टाइम फ्रेमनुसार रोडमॅप कसा वापरायचा आपल्याला? ठीक आहे, आपण ही कॅन्डलला रिमूव्ह करू जिच्यात एक्सपान्शन पाहायला भेटलं आपल्याला. CRT सांगते जर असं मंथली फॉर्मेशन तयार होत असेल तर पूर्ण मंथली कॅन्डल तुम्हाला पकडायची आहे. म्हणजे
जर मंथमध्ये असं फॉर्मेशन तयार होतंय ना, तर तुम्ही काय करा, या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर डेली आणि विकली टाइम फ्रेममध्ये जा. डेली विकली टाइम फ्रेममध्ये कॅरेक्टर चेंज पाहून ऑर्डर ब्लॉक बघा आणि तिथून जो ट्रेड पकडशान त्या ट्रेडचं टार्गेट डायरेक्टली 50% ठेवा. म्हणजे आपण या CRTच्या सेटअपला ॲज अ PY प्ले करू शकतो स्विंग ट्रेडिंगमध्ये. जर मंथलीमध्ये फॉर्मेशन तयार होत असेल असं ॲज इट इज, व्यवस्थित आहे का, मंथली टाइम फ्रेममध्ये ॲज इट इज असं फॉर्मेशन जर तयार होत असेल तर ॲज इट इज या फॉर्मेशनला आपण काय करू शकतो, एक क्लोजिंग झाल्यानंतर डेली आणि विकली टाइम फ्रेममध्ये शिफ्ट होऊ शकतोय. आणि ही पर्टिक्युलर जी कॅन्डल आहे हिच्यामध्ये आपण ऑर्डर ब्लॉक FVG पासून ट्रेड 50% आणि CRT लो पर्यंत पकडू शकतोय. ठीक आहे, म्हणजे मंथली कॅन्डलने सांगितलं, मंथली सेटअपने सांगितलं लोअर टाइम फ्रेममध्ये जा. लोअर टाइम फ्रेममध्ये गेल्यानंतर इथे एक ऑर्डर ब्लॉक FVG सापडा, इथून शॉर्ट करा, 50% टार्गेट ठेवा. जसं आपण म्हणलो ना डेली टाइम फ्रेमने ब्रेकऑफ स्ट्रक्चरने कन्फर्म केलं बुलिश मुवमेंट आहे, तसं CRTच्या ह्या फॉर्मेशनने कन्फर्म केलं की मंथली टाइम फ्रेममध्ये आता नेक्स्ट मंथमध्ये पुढची मुवमेंट ही डाऊन साईडला असेल. आणि तो डाऊन साईडचा ट्रेड पकडण्यासाठी या कॅन्डलमध्ये सापडा क्लीन ऑर्डर ब्लॉक किंवा FVG किंवा एखादा शॉर्ट टर्म हायची जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलपासून मार्केटला प्ले करा. किंवा सेशन वाईज इथे एखादा PY तयार झाला, सेशन वाईज त्या PY पासून ट्रेड पकडा. कित्येक साऱ्या गोष्टी आहेत क्लीन मार्केटला प्ले करण्यासाठी, एकदम क्लीन मार्केटला प्ले करण्यासाठी कित्येक साऱ्या गोष्टी आहेत ते. ठीक आहे, मंथली कॅन्डल काय सांगते, जर मंथली फॉर्मेशन तयार होत असेल तर तुम्हाला ॲज अ स्विंग मोठ्यातली मोठी ऑपॉर्च्युनिटी भेटेल. मग मंथली टाइम फ्रेम मॉडेल जे आहे ते मंथली टाइम फ्रेम मॉडेल इथून पकडायचं, इथपर्यंत आपण काय करणार आहे, पूर्णपणे एक मुवमेंट पकडणार आहे. ठीक आहे, इथून आपण इथपर्यंत एक मुवमेंट पकडणार मंथलीची. पण हा जो हाय तयार झाला ना, या हायपासून ट्रेड करण्यासाठी या मंथली कॅन्डलला ॲनालिसिस करायचं होतं. लोअर टाइम फ्रेममध्ये जाऊन ऑर्डर ब्लॉक FVG पासून शॉर्ट करायचं होतं आपल्याला. ठीक आहे, मग पहा आता व्यवस्थित पहा, मंथली CRT स्वीप झाली, मंथली CRT स्वीप झाली आणि दोन कॅन्डल क्लोज झाल्या. कोणत्या, एक बुलिश आणि एक तिला स्वीप करणारी, किंवा एखादी बेरिश तिला स्वीप करणारी बुलिश. ठीक आहे, मंथली CRT स्वीप आहे. ओव्हरऑल CRT कॅन्डल आणि स्वीप अशा दोन कॅन्डल झाल्या पूर्ण क्लोज. थर्ड कॅन्डलला करायची एंट्री प्लॅनिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला भेटतो एक्सपान्शन मूव. पण थर्ड कॅन्डलला जी एंट्री प्लॅन करायची ही ओपन झाली आणि मी शॉर्ट केलं असं नाही चालत. थर्ड कॅन्डलला जी एंट्री प्लॅन करणार आहोत ती थर्ड कॅन्डलची एंट्री कशी प्लॅन होणार, एंट्री प्लॅनिंगसाठी कसं करणार आपण, सेकंड जी कॅन्डल क्लोज आहे, सेकंड जी कॅन्डल क्लोज आहे या कॅन्डलला करायचं आपल्याला रिफाईन. म्हणजे सेकंड ही जी कॅन्डल होती ना क्लोज झाली, क्लोज झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 वीक आणि 1 डे या टाइम फ्रेम पाहायच्या. आणि या टाइम फ्रेममध्ये पाहायचं आपल्याला क्लीन OB प्लस FVG. आणि या क्लीन OB FVG पासून करायची आपल्याला नेक्स्ट मंथची शॉर्ट प्लॅनिंग. पहिलं टार्गेट असेल आपलं 50% CRT आणि 50% CRT ब्रेक झाल्यानंतर आपण वेट करणार CRT लोचा.
सांगा आता काय अवघड आहे. अंडरस्टँड फक्त करायचंय, व्यवस्थित समजून घ्यायचंय. पण जर तेवढं जर केलं तर इफेक्टिव्ह मुवमेंट आपल्याला पाहायला भेटतील, इफेक्टिव्ह मंथ आपण पकडू शकतोय आणि पूर्ण मंथली बायसचे ट्रेड आपण ट्रॅक करू शकतोय. समजलं? रिव्हर्सल कधी होणार होता, रिव्हर्सलला प्राइस कधी जाणार होती. आता याच्या अपोजिट एक मंथलीचा सेटअप दाखवतो पुन्हा, आणि या सगळ्या गोष्टी आपण ॲज इट इज तिथं सुद्धा फॉलो करणार आहे. ठीक आहे. एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, बेरिश कॅन्डलचा तयार होणारा हाय आणि लो. जेव्हा बेरिश कॅन्डल क्लोज झाली त्याच्यानंतर काय म्हटलं गेलं CRT मध्ये, CRT 50%, CRTH आणि CRTL. या कॅन्डलचा CRTH या कॅन्डलचा CRTL आणि ओव्हरऑल या कॅन्डलचा 50%. आता पहा, स्ट्रॉंग बेरिश क्लोजिंग आहे, स्ट्रॉंग बेरिश क्लोजिंग आहे आणि या स्ट्रॉंग बेरिश क्लोजिंगला जर रिव्हर्स करायचं मार्केटला, मंथली कॅन्डल आहे, मंथली मार्केटला रिव्हर्स व्हायचंय तर एक जो मंथ आहे तो मंथ जाणार फक्त आणि फक्त मॅन्युप्युलेशन मध्ये. म्हणजे जी कॅन्डल स्वीप करते ना, जसं इथं स्वीप केलेली आहे ही मॅन्युप्युलेशन कॅन्डल होती, की ज्याच्यामध्ये बाईंग साईडला लोकांना बसवलं, सेल ऑर्डर फिल केल्या आणि रिअल एक्सपान्शन मूव्ह आला. सेम इथे सुद्धा ॲज इट इज असंच घडणार आहे की ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलला मार्केटला रिव्हर्स करण्यासाठी एक मॉडेल तयार होणार आणि त्या मॉडेलनुसार प्राइस काय करणार, मंथली टाइम फ्रेम मध्ये रिव्हर्सल देणार मोठा. ठीक आहे, आपण सगळ्या टाइम फ्रेम मध्ये बघूया. आता पहा, ही जी 50% आहे या 50% मध्ये कधी कधी काय घडतं, ओव्हरऑल ही सेलची कॅन्डल आहे, नवीन सेल कॅन्डल इथे ओपन होणार आहे, नवीन सेल कॅन्डल ओपन होते, बाईंग येते, प्राइस अप जाते, लोक इंड्यूस होतात, लोकांना असं वाटतं हिने स्टॉप लॉस हंट केला म्हणून ही बाईंग मुवमेंट आहे. पण लोकांना हे नाही समजत CRT सांगते ही तर रिट्रेसमेंट आहे. नेक्स्ट कॅन्डल अप येते, ओपन अप साईडला 50% टॅप आणि कॅन्डल डाऊन साईडला. कंटिन्युएशन सेलचं झालं, पण कसं झालं, कंटिन्युएशन या पद्धतीने झालं. मंथली जे काही बायर्स पकडायचे होते ते कंटिन्युएशन जे झालं ते या पद्धतीने झालं. हा CRTचा एक सेटअप जो 50% पासून रिॲक्ट करतो, 50% ची रिस्पेक्ट करतो आणि कंटिन्युएशन ठेवण्याचा ट्राय करतो मार्केटमध्ये. हा सेकंड सेटअप. आता आपल्याला ॲज इट इज असा पाहायचा आहे सेल साईडला. ठीक आहे, मदर कॅन्डल, बेबी कॅन्डल ते आपण सगळं शिकूया पुढे. हिची ओपनिंग होती, हिने हाय बनवला, हिने लो बनवला, हिने क्लोज केलं. ओपनिंग समोर नेक्स्ट कॅन्डल ओपन, नेक्स्ट सेल ऑर्डर अगेन ओपन, ओपन होते कॅन्डल, ओपन होते, प्राइस डाऊन साईडला येते, डाऊन साईडला आली की लिक्विडिटी ग्रॅब होते आणि मंथली टाइम फ्रेममध्ये प्राइस अप साईडला जाऊन क्लोज होते. ओव्हरऑल कॅन्डलने मंथली टाइम फ्रेममध्ये बनवला हा वीक. हा काय बनवला मंथली टाइम फ्रेममध्ये, हा बनवला एक वीक. आता पुढची कॅन्डल काय करणार आहे, पुढची कॅन्डल या मंथली कॅन्डलच्या वीकमध्ये सापडवणार एक बाय एरिया. जेव्हा प्राइस खाली येणार, खाली आल्यानंतर प्राइस सापडवणार बाय एरिया. मग आता नक्की बाय एरिया कोणता असतो, यासाठीच तर आपल्याला शिकायचं टर्टल बॉडी सूप. जो याच्यामध्ये आपण टर्टल बॉडी बघणार, याची CRTची लेंथ बघणार,
CRT लो स्वीप, याच्यासोबत टर्टल बॉडी सूप आणि प्राइसची वन साइड रॅली. ठीक आहे. या फॉर्मेशनमध्ये काय होईल, जिना स्वीप केला आहे तिच्या लोमध्ये प्राइस येईल, इथून एक ऑर्डर ब्लॉक टॅप करेल हायर टाइम फ्रेमचा. हायर टाइम फ्रेम कोणती ते पण सांगतो. आणि इथून प्राइस अगेन करणार अप साईडला मुवमेंट. मग 50% असेल तर 1S1ची मुवमेंट आणि हाय असेल तर 1S3ची मुवमेंट. पण मुवमेंट ही सॉलिड आणि ओनली वन CRTच्या बेसवरती, डिफरंट काहीच नाही. ठीक आहे, डिफरंट मार्केटमध्ये काहीच नाही. मी म्हणतोय CRT हायलो मार्क करा, CRT स्वीप होऊ द्या आणि पुढचा ट्रेंड, पुढची जी मुवमेंट आहे कॅरेक्टर चेंज वाईज पकडा तरी इफेक्टिव्ह आहे. मी म्हणतोय ही कॅन्डल स्वीप झाली लो, इथे कॅरेक्टर चेंज सापडा ना, आणि खाली रिट्रेसमेंटच्या ऑर्डर ब्लॉक पासून डायरेक्टली अप साईड टार्गेट ठेवा लिक्विडिटी. काय अवघड आहे, हे मॉडेल आहे एक मॉडेल CRTचं, पण याला प्ले केलं जातं ICTच्या SMCच्या फॉर्मेशन सोबतच. हा काय सांगतोय, मोर लिक्विडिटी, एक्स्ट्रीम बायर आले, डाऊन साईडला काय डिमांड आहे, अप्पर साईडला सप्लाय आहे, एक्स्ट्रीम बायर इथून आलेले इथे नाही. मग हे रिव्हर्स जर करतील तर सेल ऑर्डर इकडेच कलेक्ट होतील एरियामध्ये. याचं लॉजिक हे आहे. फक्त कॅन्डलचे हायलो मार्क केले आणि PDL केले मी असं नाही आहे, किंवा 4 आवरचा हाय मार्क केला, 4 आवरचा लो मार्क केला, 5 मिनिटामध्ये शिफ्ट होऊन बायचा ट्रेड पकडला. काय लॉजिक आहे त्यामध्ये. CRT सांगते की ओपनिंग नंतर जी बुलिश मुवमेंट आहे ते पहिली जर फेक मुवमेंट होते, त्यानंतर एक एक्सपान्शन मूव रिअल येतोय आणि तो एक्सपान्शन मूव टिकली जाते. आणि जर अशा पद्धतीने फॉर्मेशन तयार होत असेल तर मार्केट अगेन वन साइड कंटिन्युएशन करू, वन साइड रिव्हर्सल करू शकतोय. आणि डाऊन साईडच्या ज्या ऑर्डर होतात त्याचं दुप्पट मुवमेंट मार्केटमध्ये येऊ शकते वन साइड, जर प्राइस फॉर्मेशन तसं बनवत असेल तर. मग इथे काय आहे, इथे लॉजिक आहे, लॉजिक वाईज मार्केटला समजून घेतलं जातंय. हे झालं मंथली टाइम फ्रेमसाठी. फक्त पहिल्यांदा CRTच्या टाइम फ्रेम की बघूया, नंतर टर्टल बॉडी सूपच्या बघूया, नंतर दोघांना एकत्र करून एक टाइम फ्रेम अलाइनमेंट वेगळी बनवूया. ठीक आहे. मंथली CRT सेल प्राइस बाय मॉडेल देते, मंथली CRT बाय प्राइस सेल मॉडेल देते. एंट्रीसाठी काय आहे, पहिल्यांदा 2 कॅन्डल क्लोज होणं गरजेचं आहे दोन्ही साईडला. एंट्री प्लॅनसाठी काय आहे, सेकंड क्लोजिंग आहे प्रॉपरली. सेकंड जी क्लोजिंग आहे त्या क्लोजिंग कॅन्डलमध्ये पहा 1 डे आणि 1 वीकची टाईम फ्रेम, आणि त्याच्यामध्ये क्लीन FVG किंवा ऑर्डर ब्लॉक, आणि तिथून हा शॉर्टचा प्लॅन. मंथली बायज बेरिश कॅन्डल सांगते, पण रिव्हर्स होणारे हे CRT इमिडिएटली सांगते. कसं, मंथली कॅन्डलचा मंथली CRT लो स्वीप, 2 ओव्हरऑल कॅन्डल क्लोज, एंट्री प्लॅन सेकंड कॅन्डल, आणि सेकंड कॅन्डलवरती एंट्री प्लॅन कशी, ह्या वीकला रिफाईन करणे, त्या वीकमध्ये एक ऑर्डर ब्लॉक आणि FVG पाहणे, आणि घेतलेली बायची जी एंट्री असेल तिथं डायरेक्ट पहिल्यांदा 50% ठेवणं, 50% पाशी एक लॉट एक्झिट करणं, एका लॉटला डायरेक्टली होल्ड करणं लॉंग टार्गेटसाठी, मोठ्या टार्गेटसाठी. CRT समजली तर खूप मार्केट खूप म्हणजे खूप इझी आहे. मी माझा अनुभव सांगतोय. इव्हन मी आजच्याही चार्टच्या मुवमेंट दाखवायला, आज सकाळी बाय साईडला ट्रेड मिस झाला आपला, पण आता अगेन जी रिट्रेसमेंट होऊन जी प्राइस अप जाईल तो ट्रेड आपण पकडणार. आणि फुल्ली जो ट्रेड होता ना गोल्डचा आज, तशी बघितली तर आपण बॉटम पकडलेला आहे गोल्डचा फ्रायडेपासून. ठीक आहे, आणि बॉटमपासून जी मुवमेंट झाली, प्राईसची जी डिलेवरी चेंज झाली होती ना, ती प्राईसची डिलेवरी चेंज जी झाली ती CRTवरतीच झाली, आणि CRTवरती तो ट्रेड आपण पूर्णपणे पकडू शकत होतो. हे मॉडेल आहे मंथली टाइम फ्रेमचे, जे मंथली टाइम फ्रेममध्ये बायर्स आयडेंटिफाय करायला मदत करतात. पण हे जे बायर्स आयडेंटिफाय केले जातात त्यांना प्ले केलं जातं लोअर टाइम फ्रेममध्ये. लोअर टाइम फ्रेममध्ये कसं, एंट्री मॉडेल सोबतच
ठीक आहे. आता यामध्ये पहा अजून गोष्टी एक्सप्लेन करतो. सिंपल स्टेप सांगतो. जसं ऑर्डर ब्लॉक बद्दल सांगितलं तसं इथे सांगतो. पहिल्यांदा काय करा, एक हेल्दी कॅन्डल पहा. हेल्दी कॅन्डलचा CRT हाय आणि CRT लो मार्क करा. त्यानंतर वेट करा की प्राइस CRT एचला स्वीप करेल किंवा CRT लोला स्वीप करेल. म्हणजे त्यानंतर काय आहे, प्राइसला स्वीप करू द्या. स्वीप केल्यानंतर फोकस करा. थर्ड कॅन्डलच्या मूला पूर्णपणे पकडू शकतात. हेल्दी CRT हाय लो मार्क, CRT हाय स्वीप, हेल्दी कॅन्डल एक्सपान्शन, CRT कॅन्डल बेरिश, CRT हाय, CRT लो स्वीप, CRT हाय अप साईडला किंवा प्राइस ही अप साईडला CRT हाय पर्यंत. हे दोन मॉडेल झोपेत पण विसरायचं नाही यांना. ठीक आहे. हे दोन मॉडेल बेस्ट वे आहे मार्केटला प्रिडिक्ट करण्याचा. आता पहा, मंथली टाइम फ्रेम जर बघितली तर त्याला ॲनालिसिस आपण सेकंड कॅन्डलसाठी जी टाइम फ्रेम वापरणार रिफाईनसाठी ऑर्डर ब्लॉक एफीजी पाहण्यासाठी मंथलीवरती 1 डे किंवा 1 वीक सफिशियंट आहे. लिहून घ्या टाइम फ्रेम की सांगतो सेटअप वाईज. जर मंथली CRT आहे आणि ती स्वीप झाली, एंट्री घ्यायची आहे, तर एंट्रीसाठी आपल्याला कन्फर्मेशन का हवं आहे, इम्बॅलन्स एफईजी किंवा ऑर्डर ब्लॉक. आणि हा कुठे मिळेल, स्वीप करणाऱ्या कॅन्डलच्या विकच्या 50% नियर. कुठे मिळणार आहे, विकली मंथली जी CRT स्वीप झाली आहे त्या कॅन्डलच्या स्वीप करणाऱ्या कॅन्डलला 50% मार्क करून तिथे ऑर्डर ब्लॉक एफईजी पाहून सेल करणं. ठीक आहे. टाइम फ्रेम लिहून देतो, फक्त 1 मिनिट द्या. चेक करू. ओके. आता पहा टाइम फ्रेम बद्दल. मंथली CRT जर असन आणि मंथली CRT म्हणजे केवढा पोर्शन, ही मंथली CRTचा एवढा पोर्शन येतो हा कॅन्डलचा. एवढा हा मंथली CRT कॅन्डल. मंथली CRTH स्वीप एवढं फॉर्मेशन. इथपर्यंत महिनाच बघायचा असतो, महिन्याच्या फॉर्मेशनवरती ट्रेड करण्यासाठी. नंतर ह्या कॅन्डलला पकडण्यासाठी आपल्याला टाइम फ्रेम चेंज करावी लागते. मी पहिल्यांदी मंथली CRT, मग मी वेट केला मंथली CRT स्वीप होईल. मंथली CRT स्वीप झाली, त्याच्यानंतर जी स्वीप कॅन्डल आहे त्या कॅन्डलला करा रिफाईन. म्हणजे तिच्यामध्ये सापडा एक OB किंवा FVG आणि तिथून करा मार्केटला शॉर्ट. कुठपर्यंत,
प्रिवियस मागच्या मंथली कॅन्डलचा एकतर 50% एरिया नाहीतर CRT लो या पद्धतीने मंथली टाइम फ्रेम अलाइनमेंट या पद्धतीने तुम्ही प्ले करू शकताय. ठीक आहे, मंथली CRT ला प्ले करायचे असेल, मंथली पूर्ण बायस पकडायचे असेल तर या पद्धतीचं फॉर्मेशन. ठीक आहे, याच्यामध्ये हाय प्रोबॅबिलिटी की प्राइस स्वीप नंतर स्वीप कॅन्डलच्या ओबीला रिस्पेक्ट करतेच आणि रिस्पेक्ट करून प्राइस 50% किंवा लोला पूर्णपणे टॅप करते. हा जरा मंथली सेटअप. आता अशीच कॅन्डल डेली टाइम फ्रेमवरती पण क्लोज होऊ शकते. म्हणजे कालच्या दिवसाची कॅन्डल आहे किंवा असं समजा 1 तारखेची कॅन्डल डेली टाइम फ्रेमची 2 तारखेला स्वीप झालं, 3 तारखेपासून पुढे डाऊन साईडला मुवमेंट येणार. डेली टाइम फ्रेमवरती गोल्डची सपोज 1 डेची कॅन्डल सेलिंगची, हिचा दुसऱ्या दिवशी लो स्वीप झाला, तिसऱ्या दिवसापासून पुढे हायपर्यंत प्राइस मुवमेंट करणार. मग डेली टाइम फ्रेमसाठी CRT कशी वर्क करते? 1 डे टाइम फ्रेम, या 1 डे टाइम फ्रेमची CRT कॅन्डल म्हणजे कॅन्डलचा CRT हाय, कॅन्डलचा CRT लो, तिला स्वीप करणारी कॅन्डल आणि त्या स्वीप करणाऱ्या कॅन्डलला करायचं आपल्याला रिफाईन आणि रिफाईन करून आपण काय करणार? ट्रेड करणार. पण या 1 डेच्या टाइम फ्रेमच्या कॅन्डलला रिफाईन कोणत्या टाइम फ्रेममध्ये करायचं? 1 डेची जर कॅन्डल आहे, 1 डेमध्ये स्वीप झाली आणि 3rd डेला आपल्याला ट्रेड पकडायचा आहे, तर प्रिव्हियस ही जी 3rd डे जो ओपन होणार आहे, सध्या 3rd डे नाही आहे. 1 तारखेला बुलिश मुवमेंट झाली, 2 तारखेला स्वीप पण कॅन्डल क्लोज झाली. 3rd डेला जी मुवमेंट पकडायची ना आपल्याला पूर्णपणे, त्या मुवमेंटसाठी मार्केट काय सांगतो? 1 डेच्या टाइम फ्रेममध्ये CRT क्लोज, CRT स्वीप, स्वीप कॅन्डलला रिफाईन करा. लोअर टाइम फ्रेममध्ये ऑर्डर ब्लॉक FVG सापडा. 1 डेच्या टाइम फ्रेमची की आहे 1 आवर. 1 तासाच्या टाइम फ्रेममध्ये जा, इथून ऑर्डर ब्लॉक FVG सापडा, इथून शॉर्ट करा, डाऊन साईडची लिक्विडिटी टार्गेट ठेवा. सिंपल वे. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये इथून आपल्याला करायचं शॉर्ट, लोपर्यंत ठेवायचं आपल्याला टार्गेट. 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये आपण शॉर्ट करणार आहे ते आपल्याला पुढे क्लोजिंग नंतर असं दिसेल की काय छान सेटअप तयार झाला. आपण सेटअप प्ले जो केला त्यासाठी लोअर टाइम फ्रेम पण वापरली, लोअर टाइम फ्रेममध्ये पण आपण गेलो. असे 10 सेटअपमध्ये 5च सेटअप हिट जाऊ द्या, 5चे स्टॉप लॉस जाऊ द्या. स्टॉप लॉसपेक्षा रिवॉर्ड 4 ते 5 पटीचा असतो, 2 ते 3 पटीचा असतो. जेणेकरून 3 पटीचा जरी भेटला, ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्येच राहतो. 50 पिपचा स्टॉप लॉस घेतोय मी आणि माझे 5 ट्रेड फेल जात आहे. किती लॉस होणार आहे? पण 5 ट्रेड हिट गेले, ज्याच्यामध्ये 100 पिपचे टार्गेट घेतले, किती प्रॉफिट होणार आहे? ट्रेड सेम आहे, 5 हिट 5 स्टॉप लॉस 5 टार्गेट, पण टार्गेट रेशिओ मोठा होता आणि टार्गेट मिळालं त्याचं रिझन CRT, त्याचं रिझन मेन लिक्विडिटी. बरं चला अजून एक सांगतो. मंथली कॅन्डल आहे, मंथ किंवा विकली कॅन्डल आहे, विकली कॅन्डल क्लोज झाली स्वीप होऊन, 2nd डेमध्ये ऑर्डर ब्लॉक FVG सापडवला, तिथून कॅरेक्टर चेंज बघून लोअर टाइम फ्रेममध्ये सेल मारला, तरी मुवमेंट पकडणार आहे. बायर्स आयडेंटिफाय करण्यासाठी पाहणं काय? आपल्याला हायर टाइम फ्रेमची CRTH CRTL आणि त्या CRTH CRTLला प्ले करायचे लोअर टाइम फ्रेममध्ये. जर अशी डाऊन साईडला मुवमेंट येणार आणि मी याच्यामध्ये 4 ते 5 ट्रेड पकडून इथपर्यंत, बाईंग मुवमेंट जाणार आणि मी 4 ते 5 ट्रेड पकडून देणार इथपर्यंत, पण ट्रेड बनतो खरा एकच बॉटमपासून होल्ड करणार टॉपपर्यंत,
पण आपण काय करत आहे, एंट्री झाली 100 पिप्स, अगेन रिट्रेसला आला, पुन्हा 100 पिप्स, पुन्हा रिट्रेसला आला, पुन्हा 100 पिप्स, खेळत खेळत आपण 3-4 ट्रेड करतो दिवसामध्ये. आणि तोच एक व्यक्ती काय करतो, डायरेक्टली 1 शॉट 1 किल टॉपवरती एंटर करतो, डायरेक्टली बॉटम पकडून चालतो, मध्ये ट्रेड बघतच नाही. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट असतो, त्याला माहिती आहे CRT वर्क करेल की नाही करणार. ठीक आहे. आता पहा, जर डेली टाइम फ्रेमची कॅन्डल असेल तर डेली टाइम फ्रेमसाठी रिफाईनची प्रोसेस आहे ती आहे 1 आवर. म्हणजे डेली टाइम फ्रेममध्ये असं तयार झालंय, हा होता 1 मेचा दिवस, हा 2 मेचा दिवस, आज सपोज 3 मे, आज आहे 5 मे, पण आपण समजू 3 मे. 3 मेला आज मला ट्रेड पकडायचा इथून इथपर्यंत ना, तर मला काय करणं, 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये जाणं. 1 आवरच्या टाईम फ्रेममध्ये हा जो दिवस आहे ना 2 तारखेचा, असं या दिवसाला आपण काय करणार, 2 मेला रिफाईन करणार आणि याच्या ऑर्डर ब्लॉकपासून सेल करणार स्टॉप लॉस सोबत. ही प्ले केली जाती सिम्पल वेमध्ये CRT. अशा पद्धतीने आपण प्ले करणार सिम्पल वेमध्ये CRT. आता डेली टाइम फ्रेम विचार करा, पूर्ण दिवसाचे ट्रेड देईल. मंथली टाइम फ्रेम विचार करा, पूर्ण मंथली ट्रेड देईल. वीकली टाइम फ्रेम विचार करा, पूर्ण वीकचे ट्रेड देईल. जर डेली टाइम फ्रेमचे ट्रेड पकडायचे तर 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती पकडू शकतात. स्विंग ॲज अ स्विंग डायरेक्टली सकाळी जर एंटर झालं ना एका पेअरमध्ये, तर पूर्ण लो ब्रेकपर्यंत 5 दिवस का लागू, पण त्या ट्रेडला होल्डच करायचं स्टॉप लॉस सोबत. समजलं. आता पहा, वीकली टाइम फ्रेमबद्दल बघू. हे स्ट्रक्चर 1 वीकचं आहे. स्वीप झाला 1 वीकमध्येच, ठीक आहे. जो स्वीप झाला 1 वीक डे टाइम फ्रेम, ठीक आहे. वीकली टाइम फ्रेम स्वीप जो झाला तो पण 1 वीकमध्ये. आता वीकली टाइम फ्रेमची की काय आहे, 4 आवर. वीकली टाइम फ्रेममध्ये जर 2 कॅन्डल अशा क्लोज झाल्या, CRTLचा सेटअप तयार झाला, इमिडिएटली H4 मध्ये शिफ्ट व्हा. H4 मध्ये शिफ्ट होऊन एक OBFVG आयडेंटिफाय करा आणि त्याच्यापासून ट्रेडला पकडा. कुठपर्यंत, डायरेक्टली लोपर्यंत. 1 वीकची टाइम फ्रेम याच्याबद्दल पण लिहून देतो. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर असं मॉडेल तयार झालं, 1 वीकचं मॉडेल आहे CRTचं, ज्याच्यामध्ये एक्सपान्शन मूव बाकी आहे आणि ते एक्सपान्शन मूव आपल्याला आता पकडायची. ती पकडण्यासाठी काय करायचं, 1 वीकमध्ये पूर्णपणे क्लोजिंग H4 मध्ये शिफ्ट व्हायचं. म्हणजे 4 आवरमध्ये आपल्याला शिफ्टिंग व्हायची. 4 आवरमध्ये आपल्याला काय करायचं, ही जी कॅन्डल वीकली हिला करायचं रिफाईन. रिफाईन काय आहे आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, आपल्या पूर्ण सेशनमध्ये झालेलं आहे. सप्लाय डिमांडमध्ये रिफाईन झाला, ऑर्डर ब्लॉकमध्ये रिफाईन झालेलं आहे. आणि ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला हा जो प्रीमियम एरिया आहे ना सेलचा, इथे आपल्याला सापडायचा एखादा OB आणि FVG. नाही ते भेटलं तर अजून ICT मॉडेल आपल्याकडे. आपण इथे जो प्राइस डाऊन ट्रेंड मध्ये आली असेल, एखादा BSL स्वीपवरती ट्रेड घेऊ, ठीक आहे. गोष्टी खूप आहे आपल्याकडे, पण सिंपल 1 वीकचं मॉडेल आहे. H4 मध्ये रिफायनिंग प्रोसेस आहे. OBFVG बघितला आणि इथून आपण केलं मार्केटमध्ये शॉर्ट ॲज अ स्विंग शॉर्ट ट्रेडिंग आणि याला होल्ड केलं डायरेक्टली CRT लो पर्यंत. बेसिक आणि सिंपल आणि इफेक्टिव्ह CRT फॉर्मेशनचे CRTH CRTL मॉडेल एकदम सिंपल आहे, पण इफेक्टिव्ह सर्वात बेस्ट, सर्वात जास्त इफेक्ट. कारण जे स्विंग जे बनतात ना ते नेहमी 3 कॅन्डल सेटअप पासून बनतात आणि जे फॉर्मेशन आहे टॉप बॉटम तो आपण डायरेक्टली पकडतोय प्राइसचा, ठीक आहे. प्रत्येकाची स्वतःची एक टाइम फ्रेम की आहे. 1 वीकचं मॉडेल H4 मध्ये रिफायनिंग
आणि तिथून शॉर्ट करायचं. H4 मध्ये जर क्लीन ऑर्डर ब्लॉक एफपीजी नसेल ना तर सेल नाही करायचं. ठीक आहे. H4 मध्ये इथे जर सपोज स्वीप झाला, एवढं फॉर्मेशन CRTचं तयार झालं, इथून बाय करायचं आहे. विकली मॉडेल आहे दोन, इथून एंट्रीची घेणार आहे. H4 मधून घेणार आपण H4च्या PY पासून, पण H4चा PYच नाही आहे. तर अशा एंट्र्या ट्रॅप करतात किंवा अशा एंट्र्यांमध्ये आपण ट्रॅप होतो मोस्टली. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 1 वीकचं मॉडेल झालं आहे. जे मॉडेल मी सगळे सांगतो. 1 मंथचं मॉडेलची की झाली, 1 डेची की झाली. आता आपण बघूया इफेक्टिव्ह सेटअप H4 टाईम फ्रेममधला. जर गोल्डमध्ये पहिल्या 4 तासामध्ये मुवमेंट आली, पुढच्या 4 तासामध्ये स्वीप झालं, गोल्ड इमिडिएटली रिव्हर्सलला लगेच ट्रेड येतो आपल्याला. असं समजा या सेटअपवरती तुमचं फंडेड पास होईल जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड फक्त फॉलो केलं आणि डिसिप्लिनमध्ये काम केलं तर. ठीक आहे. सपोज गोल्डमध्ये ब्रेकआउट स्ट्रक्चर आहे, बुलिश आहे. ठीक आहे. याला प्ले करण्याचे पण काही गोष्टी आहे जे मी तुम्हाला अल्गोरिदमनुसार शिकवणार आहे. हे कुठं प्ले होतं आणि इफेक्टिव्हली कसं प्ले होतं मी तुम्हाला ते समजून सांगतो. ठीक आहे. गोल्डमध्ये ही एक मुवमेंट ब्रेकआउट स्ट्रक्चरची. आता पहा स्मार्ट मनी कन्सेप्ट काय सांगते. स्मार्ट मनी कन्सेप्ट सांगते ब्रेकआउट स्ट्रक्चर प्राइस बुलिश अप ट्रेंडमध्ये. लेक काय सांगतो स्मार्ट मनी कन्सेप्टमध्ये, एक बेस्ट ऑर्डर ब्लॉक विथ एफपीजी जिथून प्राइस काय करेल, मुवमेंट करेल. बरोबर. आणि प्राइस पोहोचली इथपर्यंत. तुम्हाला जास्त काही नाही करायचं. इथून जो ट्रेड पकडायचा आहे ना तो ट्रेड पकडण्यासाठी CRT पण मदत करणार. कशी मदत करणार, सेलची कॅन्डल या पद्धतीने PYच्या आतमध्ये आली आणि सेलची कॅन्डल क्लोज आहे. सेलच्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केला. ही सेलच्या कॅन्डलची बॉडी. काय करा आता, 4 आवरची कॅन्डल आहे, 4 आवरचं स्ट्रक्चर आहे, 4 आवरचा PY आहे. इथे मार्क करा CRTL, इथे मार्क करा CRTH. नेक्स्ट पुढची 4 आवरची कॅन्डल, हिच्या PY मध्ये ऑलरेडी बाय ऑर्डर असतात. हिच्या लोच्या खाली लिक्विडिटी. पुढची 4 आवर खाली येते, PYची ऑर्डर कलेक्ट करून अप साईडला येते, अप साईडला येऊन 4 आवर होती क्लोज. हे कुठे घडलंय, हे घडलंय PY वरती. PY वरती CRTLचं मॉडेल तयार झालंय बायसाठी. आता काय करणं, हा जो ऑर्डर ब्लॉक इथून प्राइसला 100% अप पाठवणार का. ऑलरेडी ट्रेंड अपसाठी अप जाण्यासाठी रिव्हर्सलसाठी CRT मॉडेल. मग मी काय करतो, अशा ट्रेडला 50%ला डायरेक्टली लिमिट लावतो या कॅन्डलच्या विकच्या खालच्या आणि डायरेक्टली इमिडिएटली तुम्ही बायचा ऑपॉर्च्युनिटी पाहतो आणि टार्गेट ठेवतो डायरेक्टली अप साइड स्विंग. या पद्धतीने A+ मॉडेल पूर्णपणे लॉजिक वाईज, कोणत्याही प्रकारची जास्त मॅपिंग नाही, काहीच नाही. आणि याला एक व्यक्ती कसा पकडेल, H4 टाइम फ्रेम मध्ये प्राइस आली, त्याच्यानंतर प्राइस शिफ्ट झाली. मी काय केलंय, मी सगळ्या गोष्टींना इफेक्टिव्ह यामुळे बनवलंय की मी सगळ्या गोष्टी एकत्र करतोय. स्मार्ट मनी कन्सेप्टचं स्ट्रक्चर आहे, ऑर्डर फ्लो आहे, त्याच्यावरती एंट्रीसाठी CRTचं मॉडेल आहे ज्याने माझ्या एंट्रीला एक्स्ट्रीम बनवलं. कसं बनवलं, पुढची H4ची कॅन्डल डाऊन येते, डाऊन आल्यानंतर खालची ऑर्डर टॅप करते वीकमधल्या ऑर्डर टॅप केला या प्रिव्हियस कॅन्डलच्या, पुढची एक्सपान्शन मूव डायरेक्टली या पद्धतीने येते. डायरेक्टली पुढची एक्सपान्शन मूव या पद्धतीने आली. आता मला समजलंय प्राइस अप गेली CRTHनी, CRTL स्वीप झाला, कॅन्डल अप गेली. आता याच्या अबो कॅन्डल क्लोज झाली प्रिव्हियस CRTHच्या. इथे क्लोज झाल्यानंतर काय होतं, स्टेट डिलिव्हरी चेंज होतात. म्हणजे डिलिव्हरी चेंज झाली, सेल ज्या होत्या डिलिव्हरी त्या क्लोज झाल्या, डिलिव्हरी झाली चेंज. अगेन काय करणं आता पुन्हा CRTनेच मार्केटला जर प्ले करायचं असेल ना, लो टू हाय मार्क करा आणि याचा 50% ड्रॉ करून घ्या. केला हा ड्रॉ.
ग्रीन कॅन्डलची जेवढी काही क्लोज झाली असेल एक्सपान्शन मूव आली तिला मार्क करा, तिचा 50% काढा. आणि ओव्हरऑल आता काय करायचं, जी प्राईस डाऊन साईडला येईल ना, डाऊन साईडला प्राईस आल्यानंतर काय करेल, प्राईस इथून डाऊन साईडला येईल नेरीतपर्यंत आणि इथून प्राईस अप साईडला अगेन मुवमेंट करेल. प्राईस इथून काय करणार आहे, डाऊन साईडला प्राईस येईल रिट्रेससाठी डाऊन साईडला आली, 50% अप करेल या CRT पूर्ण मॉडेलचा आणि पूर्ण मॉडेलचा 50% कलेक्ट करून पुन्हा प्राईस अगेन अप साईडला लिक्विडिटीपर्यंत अगेन अप साईडला. का, स्टेट डिलिव्हरी चेंज झाल्यामुळे प्राईस डाऊन साईडला आणि अगेन प्राईस अप साईडला. मग आता CRTने मला समजलं डिस्प्लेसमेंट झाली. लास्ट सेल कॅन्डल अपोजिट अँगल फिंग कॅन्डल शिकलोय आपण. एवढ्या प्राईसला रिट्रेसमेंटला याच्या या कॅन्डलमधून ऑर्डर ब्लॉक कुठे, त्या ऑर्डर ब्लॉकपासून 50%च्या अगेन बाईंगची ऑपॉर्च्युनिटी हाय ब्रेकपर्यंत पुन्हा ट्रेड. किती सोपं आहे. आणि यालाच एक व्यक्ती कसा प्ले करेल, SMC वाला व्यक्ती कसा प्ले करतो, ब्रेकआउट स्ट्रक्चर 4 आवरचा टाइम फ्रेमचा, 4 आवरच्या टाइम फ्रेमची की किती आहे 15 मिनिट. 15 मिनिटामध्ये तो व्यक्ती बघतो प्राईजला डाऊन येऊ द्या, मग ती 15 मिनिटामध्ये प्राईज या पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये येते. डाऊन ट्रेंडमध्ये येऊन प्राईज ओबीला टॅप करते, कॅरेक्टर चेंज होतं, प्राईज डाऊन येते आणि मुवमेंट करते. इथे प्राईज आली, कॅरेक्टर चेंज झालं, त्याच्यानंतर एंट्री भेटली, मग अप गेली. मी म्हणतो इथे CRT क्लोज झाली, CRT स्वीप आहे, बॉटम पकडला आणि कॅरेक्टर चेंजपर्यंतची सगळी मुवमेंट CRTने खाल्ली. CRTने सगळी मुवमेंट खाल्ली, बॉटमपासून अप साईडची रिअल मुवमेंट. त्याच्यानंतर वेट केला, आता 15 मिनिटामध्ये शिफ्ट झालं, कॅरेक्टर बघितलं आपण, प्राईज आली, ऑर्डर ब्लॉक FE पासून पुन्हा आपण ट्रेड पकडला, अगेन अप साईडची मुवमेंट. मार्केटचा जो गेम आहे ना सगळा माइंडसेटचा आहे. किती समजून घ्यायचा तुम्ही थेरॉटिकल, किती वेगळ्या याच्यामध्ये ॲड करता. कोणत्या यूट्यूबवरती CRT प्लस SMC मॉडेल की ओबीवरती असा ट्रेड करा, नाहीच आहे. मी बघितलंय की मला नॉर्मली 15 मिनिटाच्या कॅरेक्टर चेंज झाल्यानंतर ओबीपासून जी मुवमेंट होते त्याच्यापेक्षा इफेक्टिव्ह वाटलं. आता याला अजून छोटं करायचं, मला अजून छोटं मी करू शकतो याला. कशा पद्धतीने, 15 मिनिटाची ऑर्डर ब्लॉक आहे, सपोज 15 मिनिटाचा एक ऑर्डर ब्लॉक आहे, ठीक आहे, बेरिश ऑर्डर ब्लॉक आहे 15 मिनिटाचा. प्राइस रिट्रेसमेंटला आली, हे 15 मिनिटाचा ब्रेकआउट स्ट्रक्चर, हा 15 मिनिटाचा एक ओबी, ठीक आहे, प्राइस इथे आली. आता एक व्यक्ती काय करेल, 15 मिनिटाच्या ओबीला कसा प्ले करेल तुम्ही सांगा. साधी सिंपल गोष्ट आहे. एक SMC प्लेयर काय करतोय, प्राइस अप येईल, थोडी 5 मिनिटात डाऊन, पुन्हा अप, पुन्हा प्राइस डाऊन, त्याच्यानंतर प्राइस अगेन अप, कॅरेक्टर चेंज, इथून एंट्री, टार्गेट. बरोबर आहे, काही चुकलं नाही याच्यामध्ये. पण याला थोडंसं ॲडव्हान्समध्ये जर प्ले करायचं आहे ना, प्राइस PY पर्यंत येऊ द्या, एक CRT कॅन्डल तयार होऊ द्या, म्हणजे PY मध्ये कॅन्डलला एंटर करू द्या, बाईंगच्या कॅन्डलला. ही झाली सेलचा PY, बरोबर. सेलच्या PY मध्ये कॅन्डलला एंटर होऊन दिला आपण, बाईंगची कॅन्डल. आता या कॅन्डलचा मार्क केला आपण CRTH CRTL, ठीक आहे, जी कोणती कॅन्डल असेल भले अशी असू. जेव्हा या कॅन्डलला प्राइस स्वीप करल, खरा रिव्हर्सल ह्या PY पासून तेव्हाच येईल. जर अशी कॅन्डल तयार झाली ना, नेक्स्ट कॅन्डलला जाऊ द्या, लिक्विडिटी कलेक्ट करून रिव्हर्स येऊ द्या. प्राइसने प्रिव्हियस कॅन्डलची लिक्विडिटी घेतली, प्राइसने PY ची लिक्विडिटी घेतली, ठीक आहे, झाली कॅन्डल खाली येऊन क्लोज झाली. या पद्धतीने सपोज सेकंड कॅन्डल क्लोज झाली 15 मिनिटांमधली. काय झालं, CRTH स्वीप, CRT मॉडेल क्रिएट. आता काय करा, 15 मिनिटांमध्ये इथून एंट्री प्लॅन, नेक्स्ट कॅन्डल ओपनिंगला, स्टॉप लॉस याच्या अबो, टार्गेट याच्या बिलो. CRT मॉडेल सिंपल डायरेक्टली एंट्री फॉर्मेशनवरती वापरलं जातं, जिथून इमिडिएटली एंट्री स्टार्ट होते, ठीक आहे. पण
लोअर टाईम फ्रेममध्ये मी मागे पण सांगितलं थोडीशी ट्रॅपिंग होते. लोअर टाईम फ्रेममध्ये कसं एक बिगिनर काय करतो लोअर टाईम फ्रेम यासाठी पाहतो की त्याला असं वाटतं की लोअर टाईम फ्रेममध्ये प्राईस जी मुवमेंट करते त्याला व्यवस्थित समजते, पण मार्केट जे करतं ते H1 H4 या टाईम फ्रेममध्येच खरं करतं. माझा मोस्टली काय व्ह्यू असतो, गोल्डचा जर चार्ट आहे, ठीक आहे, एक गोल्डचा चार्ट आहे, ह्या गोल्डच्या चार्टमध्ये माझा मोस्टली व्ह्यू काय असतो मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. कोणती पण H4ची कॅन्डल बघायची आणि H4च्या कॅन्डलला प्ले करायचं, ठीक आहे. H4च्या कॅन्डलला परफेक्ट प्ले करायचं. आता सपोज एखादा PY असेल, PY वरती या गोष्टी खूप भारी क्रिएट होतात, खूप म्हणजे खूप बेस्ट वर्क करतात, ठीक आहे. PY वरती या गोष्टी एकदम बेस्ट वर्क करतात. हा CRTचा एकदम बेस्ट सेटअप होता. त्याचं मेन रिझन मी तुम्हाला सांगतो. ओव्हरऑल गोल्ड हे बुलिश ट्रेंडमध्ये होतं. ही रिट्रेसमेंट आली होती H4 मध्ये, ब्रेकअप स्ट्रक्चर, H4 मध्ये CRT स्वीप झाल्यानंतर प्राइस अगेन अप साईडला येते, प्राइस टॅप करून एक एक्सपान्शन मूव देते, म्हणजे या ऑर्डर कलेक्ट करून एक एक्सपान्शन मूव होते. पण आता मेन गोष्ट अशी येत होती, डाऊन साईडला लिक्विडिटी SSLच्या बिलो एक्झॅक्टली एक FVG 4 आवरचा लक्षात ठेवा. असे सेटअप माइंड सेटने जर प्ले केले तर बेस्ट. SSLच्या बिलो लिक्विडिटी ही H4ची कॅन्डल फक्त बघा. आपण याच्यामध्ये दोन गोष्टी पुढे शिकणार, एक म्हणजे टर्टल बॉडी सूपमध्ये बॉडी आणि टर्टल वीक सूप हे पुढे शिकू, त्याच्यामध्ये अजून इफेक्टिव्ह बनवल तुमच्या ट्रेडिंगला मार्केट, ठीक आहे. H4ची कॅन्डल FVGला टॅप करते, अप साईडला जाते, पण हिची बॉडी जेव्हा छोटी क्लोज होते ना, ही कॅन्डल क्लिअरली स्वतःलाच काय करते, वीक एक स्वतः सांगते की वीक मार्केटचा वीकनेस किंवा तिच्यामध्ये तयार झालेली वीक लिक्विडिटी. मार्केट काय करतं, अप साईडला जातं. अप साईडला जाऊन मार्केट ही जी क्विक मुवमेंट आली असती ना, ही इम्बॅलन्समुळे आलेली, आणि अशा मार्केट पुन्हा रिव्हर्स करतं. कारण अशी मुवमेंट बघून फोमोमध्ये इतके सारे लोक एंटर करतात आणि सगळ्यांना खाली करण्याचं काम मार्केट करतं. ज्यांनी बघितलंय की SSL होते, फेअर व्हॅल्यू गॅप होता, प्राइस पंप झाली, एंट्री भेटते की नाही, मार्केट पर हायब्रेकपर्यंत जातंय का, लगेच लोक इकडूनच एंटर झाले, एंटर करून दिले मार्केटने, सगळ्यांना एंटर केलं आणि H4च्या कॅन्डलचा हाय स्वीप केला. H4 हाय स्वीप, CRT H तयार. नेक्स्ट कॅन्डल आली ही, ह्या कॅन्डलच्या 50%ला टॅप केलं आणि रिअल एक्सपान्शन मूव दिली. मी इथे बाय ट्रेड नसतं केला, मी इथे सेल रेट दिला असतं 1001%, ठीक आहे. जिने स्वीप केला आहे तिचा 50% पहा फक्त, जिना स्वीप केला आहे %50ला प्राइस टॅप करते आणि 50%ला टॅप करून लोच्या लिक्विडिटीसाठी मार्केट रिव्हर्स येतं, ठीक आहे. हा पहिला सेटअप H4चा. डायरेक्टली रिस्क रिवॉर्ड कसा या ट्रेडमध्ये, रिस्क आहे 100 पिप्स, टार्गेट आहे बिलो 760 पिप. एंट्री कधी भेटली, थर्ड कॅन्डलला, क्लोजिंग नंतर बेबी कॅन्डल, थर्ड कॅन्डल एंट्री आणि एक्सपान्शन मूव, ठीक आहे. चला आता सिंपल मार्केटने काय केलं, वीकनेस होता, बायर बसले वीकमध्ये, सगळ्यांना बाहेर काढायचे, सेल साईड बाय साईड लिक्विडिटी कलेक्ट केली, रिव्हर्स आलं. आता या H4 कॅन्डलचा CRT H तर स्वीप झाला, मुवमेंट झाली. आता बाकी होता CRTL, कॅन्डल रेंज लो, CRTL. सेकंड कॅन्डलने काय केलं, सेकंड कॅन्डलने काय केलं, स्वीप केली, ठीक आहे. टार्गेट बुकिंग झाली वरच्या ऑर्डरची, सेकंडने स्वीप केलं. काय करायचं आपल्याला, डाऊन साईड विक मार्क करणं. 50% काय आहे आपला, एंट्री मॉडेल आहे 50%, 50% पासून एंट्री मॉडेल,
थर्ड कॅन्डल आपली एंट्री, टार्गेट काय आहे अप साईडचा PY किंवा अप साईडची लिक्विडिटी. आता ऑलरेडी एफ व्ही जी वरती CRTL स्वीप आणि CRTL स्वीप होऊन ती कॅन्डल आतमध्ये क्लोज आणि थर्डच्या रिट्रेसमेंटला आपली एंट्री. असे ट्रेड डायरेक्टली वन साइड मुवमेंट करतात. असे ट्रेड काय करतात वन साइड मुवमेंट करतात. कारण दोन कन्फर्मेशन मार्केटमध्ये FVG जो सांगते बुलिश मुवमेंट, CRT स्वीप झाली ती पण सांगते बुलिश मुवमेंट. आता इथे लोक कॅरेक्टर चेंज बघणार, काय काय बघणार, त्याच्यानंतर एंट्री प्लॅन करणार. आपली मुवमेंट वन साइड. एकदा ट्रेड CRT वरती पकडला, स्टॉप लॉस लावला आणि जर बायस आपल्या डायरेक्शनमध्ये असेल तर ट्रेडला वन साइड होल्ड करायचं. रिस्कपेक्षा रिवॉर्ड पहा तुम्ही. सेटअप कमी तयार होतात पण तयार होणारे सेटअप आहे ना बेस्ट वर्क करतात. ठीक आहे, हा H4चा सेटअप आहे, हायर टाइम फ्रेमचा सेटअप आहे. हायर टाइम फ्रेममध्ये आता मंथली टाइम फ्रेमचे सुद्धा दाखवतो तुम्हाला. पूर्ण मंथचा व्ह्यू CRT सांगते आपल्याला. पूर्ण जो मंथचा व्ह्यू असतो ना, पूर्ण मंथचा व्ह्यू आपल्याला CRT सांगते. चला, H4ची टाइम फ्रेम होती. H4च्या टाइम फ्रेममध्ये आता मला बाईंगसाठी सिंपल वे पाहायचं आहे. लोअर टाइम फ्रेममध्ये जेव्हा प्राइसने स्वीप केलं आणि ती स्वीप कॅन्डल आतमध्ये क्लोज झाली, इथे काय दिसलं आपल्याला स्वीप करताना मार्केटने काय केलंय SSL कलेक्ट, BSL अबोव क्लोजिंग, डीलिंग रेंज. बस काय करणं आहे ऑर्डर फ्लो. नेक्स्ट कॅन्डलला ऑर्डर फ्लोला डायरेक्टली एंट्री प्लॅन. जी कॅन्डल होती त्या कॅन्डल आपल्याला काय करणं आहे ऑर्डर फ्लोला डायरेक्टली एंट्री प्लॅन. हा होता आपला ऑर्डर फ्लो. प्राइस ऑर्डर फ्लोमध्ये एंटर झाली, 50% ऑर्डर फ्लोचा टॅप आणि इथून प्राइस अप साईडला. स्मार्ट मनी शिकलोय आपण, ICT शिकलोय आपण. आता आपण काय केलं, हायर टाइम फ्रेमचा FVG, हायर टाइम फ्रेमच्या FVG मध्ये CRT तयार झाली आणि जिने स्वीप केलं लोअर टाइम फ्रेममध्ये ऑर्डर फ्लो सापडवला आणि ऑर्डर फ्लो पासून पुढची जी H4ची जी कॅन्डल तयार होणार आहे किंवा प्राइस जी अप जाणार आहे त्या मुवमेंटला पकडण्यासाठी पूर्णपणे काय केलं आपण लोअर टाइम फ्रेमपासून प्ले केलं. चला, नेक्स्ट मुवमेंट आपण पकडू शकत नव्हतो का. इथून जर प्राइस डिस्प्लेस झाली, ठीक आहे, इथून डिस्प्लेस झाल्यानंतर आपल्याकडे अजून काय गोष्ट होती ते ट्रेड पकडण्यासाठी. ITL इंटरमिडिएट लोच्या साईडला शॉर्ट टर्म लो कॅन्डल, ही एंट्री झाली पकडून आपली. ज्याला नाही भेटली त्याने शॉर्ट टर्म लोची कॅन्डल मार्क करणं. इमिडिएटली पण मुवमेंट झालेली आणि पुढे पण शॉर्ट टर्म लोच्या कॅन्डलपासून पुन्हा मुवमेंट होणार. कारण मार्केटला CRT सेफ ठेवायची आहे आणि SMCच्या ICTच्या शब्दामध्ये ITL सेफ ठेवायचं आहे. अगेन इथून मुवमेंट STL कॅन्डलवरती आणि STL कॅन्डलपासून पुन्हा प्राइस अप साईडला. इथून काय वेगळं आहे, मार्केट प्ले करणं काहीच अवघड नाही आहे. अप्पर साईड लिक्विडिटी ठेवली 4 आवरची, आपण टार्गेट ठेवलं 4 आवरची CRT. अगेन पुन्हा आपलं टार्गेट डन. कित्येक साऱ्या मुवमेंट आहे की डेलीच्या तयार होतात, डेली मार्केट तयार करतं. इवन M30 मध्ये M30चा सुद्धा सेटअप आहे जो M30 मध्ये सुद्धा वर्क करतो. 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये सुद्धा वर्क होतो सेटअप. ठीक आहे, M30 पण आहे की M30 मध्ये डेली गोल्डचे ट्रेड भेटतात. M30 मध्ये सुद्धा ट्रेड होतात. आता कसं आहे, प्रत्येक चार्ट आणि प्रत्येक चार्टची जसं BTC आहे, जसा व्हॉल्यूम मार्केटचा ठरल ना, व्हॉल्यूमनुसार टाइम फ्रेम चेंज होते. ठीक आहे, M30चा सेटअप बघूया आपण.
CRT मध्ये एक गोष्ट तुम्हाला जमली पाहिजे, ती म्हणजे काय आहे, टोटल बॉडी वर्सेस टोटल रेंज मॅप करणं. जर लोअर टाईम फ्रेम जर तुम्हाला चांगले प्ले करायचे आहे, लोअर टाईम फ्रेम चांगले प्ले करायचे आहे, तर टोटल बॉडी वर्सेस टोटल रेंज एवढं मॅप करता आलं पाहिजे ना आपल्याला बस. ठीक आहे. ज्याला टोटल बॉडी वर्सेस टोटल रेंज पूर्णपणे मॅप करता आली, तो इझिली सांगू शकतोय कोणती CRT वर्क करेल आणि कोणती CRT वर्क करणार नाही, कोणती इनसाईड आहे कोणती आउटसाईड आहे, या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे व्यवस्थित. आणि मोस्टली सेटअप अशा ठिकाणी सापडायचे CRTचे की जिथे PYs आहे आपले, जिथे PY भेटतील त्या ठिकाणी सेटअप बेस्ट वर्क करणं, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. हा मागचा सेटअप होता. ठीक आहे. आपण ऑलरेडी हा सेटअप पकडलेला आहे 2 तारखेचा, फ्रायडेला हा सेटअप पकडलेला आपण बाय साईडला. ओव्हरऑल जर बघितलं तर इथून मार्केटची शिफ्टिंग झाली होती. ही शिफ्टिंग कशी झाली ते पण तुम्हाला मी समजून सांगेल हायर टाईम फ्रेममध्ये. पण आता आपल्याला जे CRTचं फक्त एक एंट्री फॉर्मेशन कसं वापरलं जातं आणि ॲज अ PY CRTला कसं वापरलं जातं, हे दोन्ही गोष्टी शिकून घ्यायच्या आहे. व्यवस्थित ऐका. एंट्री मॉडेल म्हणून पण CRT काम करतं आणि ॲज अ PY पण CRT काम करतं. मग ते कसं डायरेक्शन डिसाईड करेल तेव्हा ॲज अ PY, आणि एंट्री म्हणजे ऑलरेडी मॅपिंग केलेल्या एरियावरती कन्फर्मेशन देणं. एक स्ट्रक्चर वाईज मुवमेंट होते बुलिश. या बुलिश मुवमेंटमध्ये OB विथ FVG प्राईजचा, आणि असा पुढे आपण काय केलं, एक्सटेंड केला. ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं की एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल येते, एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार होते. ठीक आहे. H1 मध्ये जर बघितलं या कॅन्डलच्या आतमध्ये ही कॅन्डल क्लोज आहे, एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. स्ट्रॉंग बेरिशमध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं, OBच्या अगोदरच थोडीशी मार्केटमध्ये एक स्पाइक येते. का? हा छोटा बेस ज्याच्यामुळे प्राइस एकदम पंप होते. ठीक आहे. रिव्हर्स आलेली कॅन्डल अगेन अप साईडला निघून जाते. एकदम स्ट्रॉंग बेरिश होती. हा CRTH होता जो पेंडिंग होता आणि ऑलरेडी CRTL ब्रेक झालेला होता, पण ब्रेकच्या खाली कॅन्डल क्लोज होती नेक्स्ट 45 मिनिटामध्ये. आता ही जी कॅन्डल आहे ही PYच्या नियर काय तयार करते, एक CRTL तयार करते. कधी एंट्री इफेक्टिव्ह बनते आपली तुम्हाला हे समजून सांगतो. ठीक आहे. फर्स्ट कॅन्डल काय करते, इंड्यूसमेंट कशी PYच्या अगोदरच मूव्ह करणं. ठीक आहे. व्हॅलिड ऑर्डर ब्लॉक FVG अगोदरच प्राइस मूव्ह झाली, वीक पडला, प्राइस अप साईडला निघून गेली. हा होता या कॅन्डलचा CRTL आणि हा कॅन्डलचा CRTH. आता CRTH पासून स्वीपला ट्रेड करायचा की बाय, आपण CRTHला ट्रेड सेलचा करावा की CRTLला बायचा ट्रेड करावा, हा PY सांगतो. बायचा जर केला तर चान्सेस आहे की प्राइस मोठी मुवमेंट देईल, सेलचा केला तर ट्रेड फसू शकतो, कारण एक्झॅक्ट इथे बाईंग ऑर्डर आहे. ही पहिली गोष्ट आपल्याला स्ट्रक्चरने समजली, स्ट्रक्चरने गोष्ट क्लिअर केली. जेव्हा मार्केटने प्रिव्हियस कॅन्डल OBच्या अगोदरच क्लोज झाली, नेक्स्ट कॅन्डल आली, CRTLच्या खाली गेली, ऑर्डर ब्लॉक FVG टॅप केला आणि बाय ऑर्डर कलेक्ट करून प्राइस अप साईडला जाऊन क्लोज. कन्फर्मेशन की प्रिव्हियस कॅन्डल रेंज जी होती तिला मार्केटने स्वीप केलं, हे बाय मॉडेल कन्फर्मेशन. आणि स्वीप कसं झालं, OBवरती ज्या काही ऑर्डर होत्या त्या कलेक्ट करून. 2 कन्फर्मेशन असे की प्राइस अप साईडला जाईल. आता थर्डमध्ये आपल्याला काय करणं आहे, लोअर टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊ नका, काही करू नका, एवढा कन्फर्मेशन इनफ आहे आपल्याला. हाय जी काही बॉडीज आहे वीक, तो वीक मार्क करणं आणि वीकपासून हा 50% ड्रॉ करणं. मग 45 मिनिटासाठी काय टाईम फ्रेम वापरतो आपण, 30 मिनिटासाठी 3 मिनिटं, 45 मिनिटासाठी 5 मिनिट आणि 3 मिनिटं आपण चेक करू. या 2 टाईम फ्रेम आपण चेक करू शकतोय. ठीक आहे. चला लास्ट ही जी क्लोजिंग होती, या क्लोजिंगमध्ये काय भेटतं आपल्याला, OB प्लस FVG. 3 मिनिटामध्ये काय आहे, तेवढ्या वीकमध्ये OB प्लस FVG. आता ओव्हरऑल हा एरिया रिमूव्ह केला. मार्केटला जर पुढे मुवमेंट करायची आहे आणि CRT फॉर्मेशन कंटिन्यू ठेवायचं आहे,
तर मार्केटचा पहिला ट्रेड इथून कसा असेल, इथून एंट्री प्लॅन करणं, याच्या खाली स्टॉप लॉस ठेवणं आणि फर्स्ट टार्गेट या लिक्विडिटीपर्यंत ठेवणं. आणि ओव्हरऑल आता जर पी वाय जर स्ट्रॉंग आहे खाली, पी वाय कोणत्या टाईम फ्रेममध्ये 45 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पी वाय होता. ठीक आहे, ह्या 45 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये पी वाय होता, तिथे सेल ऑर्डर डायरेक्टली इकडे. तर 45 मिनिटनुसार आपले जो काही डायरेक्शन डिसाईड होते ती कुठपर्यंत होते, या एरियापर्यंत. 45 मिनिटामध्ये जी डायरेक्शन डिसाईड होते ती अप्पर एरियामध्ये. लोअर टाईम फ्रेममध्ये गेलो, लोअर टाईम फ्रेममध्ये काय करणं, आपल्याला फक्त रिव्हर्सलला मार्केटला प्ले करणं आहे. आली प्राईस, फर्स्ट इंड्युसमेंट क्रिएट करून आली, सेलर ऑलरेडी स्ट्रॉंग आहे, सेल ऑर्डर कलेक्ट करून आली. आता पहिल्यांदा सेल ऑर्डर कलेक्ट करून आली म्हणजे गोष्ट चांगली आहे. सेल ऑर्डर इथे बाहेरच्या हातामध्ये दिल्या जातील आणि बाहेरच्या हातात दिल्यामुळेच बाय ऑर्डर कलेक्ट होतील आणि प्राईस अप जाईल. सेल ऑर्डर आल्या म्हणून तर बाय ऑर्डर काय होणार आहे, कलेक्ट होणार आहे, प्राईस कुठे जाणार आहे, अप जाणार आहे. काय पुढच्या कॅन्डलला प्ले करायला काय वेळ लागला आपल्याला, सिंपल आहे ना. ज्याला नाही समजत लवकर मार्केट स्ट्रक्चर कुठे शिफ्ट होतंय, काय घडतंय 5 मिनिटामध्ये, नाही समजत तिथं शिफ्टिंग हो राहिली का, ज्याला दिसतंय वरती लईच रिजेक्शन आहे, सिंपल CRT प्ले करा मार्केटला. साधी सिंपल गोष्ट आहे. अप्पर साइड लिक्विडिटी डन. मी कित्येक सारे ट्रेड रिसेंटली पण दाखवेल का, चालू फॉर्मेशनमध्ये पण तुम्हाला दाखवेल की मार्केट कशा पद्धतीने फॉर्मेशन क्रिएट करतं. कारण हायर टाइम फ्रेम डिसाईड करते प्राइसला काय करायचं, कोणत्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. यासाठी आपण CRT शिकतो. चला साधी सिंपल गोष्ट आता इथे बघूया मार्केटला आपण. ओके, इंटरनल रेंजमध्ये मार्केट राहील आज. काय मार्केटमध्ये एक्सटर्नल मुवमेंट नाही राहणार मोठी, म्हणजे या एरियापर्यंत पोहोचणं या मार्केटमध्ये आज तर घडू शकत नाही. एक सेल मुवमेंट, ठीक आहे, फ्रायडेची एक सेल मुवमेंट, CRT कॅन्डल रेंज हाय स्वीप. हा ट्रेड आजच्या दिवसामध्ये ॲक्टिव्ह होईल. CRT स्वीप झाला. डाऊन साईडला जर बघितलं आज बाईंग एकदम बुलिश दाखवली जाते. ओपन बाय नंतर रिजेक्शन, नंतर रिजेक्शन. ठीक आहे, 2 तारीख सोडून द्या, 5 तारीख ओपन बाय रिजेक्शन, ओपन बाय रिजेक्शन. ठीक आहे, आता ओपन वीकमध्ये सप्लाय टॅप आणि दोन्ही कॅन्डलचा लो ब्रेक करण्यासाठी मार्केट रिव्हर्स. H4ची टाईम फ्रेम आहे, H4ला 15 मिनिट सफिशियंट आहे. 15 मिनिटामध्ये प्रिव्हियस हाय स्वीप, लो खाली क्लोजिंग, कंटिन्युअसली प्राइस होल्ड, OB विथ FVG. टार्गेट काय, ऑर्डर फ्लोची लिक्विडिटी. प्राइस कशी अप चालली, एकदम स्लो एरिया टॅप करून अगेन डाऊन साईडला मुवमेंट. वाटलंच तर ही रेकॉर्ड जेव्हा पाशाल त्यानंतर चेक करा. काय चेक करा, 5 मे 11:37 ही करंट कॅन्डल आणि ह्या एरियापासून प्राइस ड्रॉप होते की नाही होत. 5 मिनिट याला रिफाईन करायचं म्हटलं, सेम एकदम बेस्ट मॉडेल होतं वरती टॉपपाशी 5 मिनिटाचं. 5 मिनिटामध्ये सुद्धा CRTH तयार झाली होती बुकिंग लेवलला. सगळ्या कॅन्डलच्या अबो क्लोजिंग दिली, फेक ब्रेकआउट दाखवला, CRT हाय स्वीप झाला, पुढच्या कॅन्डल डॉट ट्रिगर होऊन एक्सपान्शन मूव दिली. आता ओव्हरऑल या सगळ्या मुवमेंटमध्ये रिअल जो सप्लाय तयार झाला ना तो ह्या कॅन्डलमध्ये झाला, या बाय कॅन्डलमध्ये, एका सिंगल बाय कॅन्डलमध्ये बस. आणि इकडे टर्टल बॉडी सूप TBSच्या अबो प्राईस जात नाही, लो चान्सेस.
काय सांगा, कुठे कोणतं स्ट्रक्चर बघितलंय, काय मार्क केले, काहीच नाही. सगळं हायर टाईम फ्रेमच्या CRTजवरती चालते प्राईसची मुवमेंट. बरं, ही जर अशी मुवमेंट चालली ना या पद्धतीची, हा रिटेलर ट्रॅप पूर्णपणे, की एक ऑपॉर्च्युनिटी दाखवणं ट्रेंडची. पण ट्रेंड आहे तर ट्रेंड का डॉमिनेट करत नाही, का ब्रेक करत नाही, हायर आहे. ट्रेंडला हाय ब्रेक करणे ना की इथले इंटरनल रेंजमधले आहे. ट्रेंडला एक्सटर्नल एरिया ब्रेक करण्याचा ट्रेंड असेल तर हा पूल तयार करत आहे. एक लिक्विडिटी रेंज बनते, एक लिक्विडिटी पूल बनतोय. कशा पद्धतीने पूल बनणार, या पद्धतीने, जे आपण पुढे लिक्विडिटी पूलमध्ये शिकणार आहे, या पद्धतीने पूल क्रिएट होणार, ज्याच्यामध्ये प्राईस स्लोली काय करणार, स्ट्रक्चर वाईज अप जाणार. पहिल्यांदा प्राईस या पद्धतीने फॉर्मेशन दाखवते, बाहेरला दाखवते की प्राईस होल्ड करते, आज बाईंगच आहे फक्त. त्याच्यानंतर प्राईस अगेन सपोर्ट घेते, ब्रेकआउट देते, बायर खुश की आम्ही इथे बाय केलं, आत्ता ब्रेकआउट भेटला, आत्ता प्राईस अप जाते. पण एवढ्या सगळ्यांच्या बाय ऑर्डरमुळे प्राईस अप गेली, सप्लाय फिल करते. रिअल मुवमेंट एक्सपान्शनची डाऊन साईडला, जी ट्रॅपिंग जी होते ती या पद्धतीने मूव पकडले जातात. मग आपण काय केलंय, काहीच नाही, फक्त CRT समजून घेतली. CRTनुसार अप्पर साईडने सेल करायचे. लोअर टाईम फ्रेमची CRT मॉडेल जो पूर्णपणे क्लोज आहे, टर्टल बॉडी सूप आहे, आणि एक सप्लाय जिथून प्राईस इझिली ड्रॉप करेल. कंटिन्युअसली प्राईस काय करत आहे, इथे होल्ड करत आहे. पण ह्या एरियापासून सेल करणं चुकीचं आहे. इथे पण CRT तयार झाली होती, सेल कॅन्डलचं लो स्वीप एक्सपान्शन मूव, आणि प्राईस कंटिन्युअसली काय करत आहे, एवढ्या एरियाला होल्ड करत आहे. आता सध्या एवढ्या एरियाला होल्ड करते. म्हणजे आपण याच्या अबो जशी प्राईस निघेल इथून सेलचा प्लॅन केला पाहिजे. ज्या काही मी एंट्रीज वगैरे प्लॅन करतो, आता ऑलरेडी हा जो एरिया याच्या अबो मी प्लॅन करायला लाईक या पद्धतीने 50 स्वीपचा एरिया याच्यासुद्धा ॲव्हरेज ट्रेड ठेवणार. जी फर्स्ट एंट्री जी असणार ती नियर इथे क्वांटिटी, त्याच्यानंतर अप्पर साईडला थोडी क्वांटिटी, आणि ओव्हरऑल ॲव्हरेजसोबत त्याच्या अबो स्टॉप लॉस. पण टार्गेट डायरेक्टली बिलो लिक्विडिटी आहे. सिम्पल साधा प्लॅन, जास्त काही मार्किंग नाही, जास्त काही कन्फ्युजन नाही, काहीच नाही. सिम्पल मार्केटला प्ले करण्यासाठी एकदम. तर CRTLचे जे काही मॉडेल आहे हे तुम्हाला समजून सांगितलं, ठीक आहे. आता फक्त टाईम फ्रेम कीबद्दल लिहून देतो व्यवस्थित, आणि याचा एक सेटअप तुम्हाला पूर्णपणे पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो, ठीक आहे. ठीक आहे. हां, टाईम फ्रेम सर्वात मेन काय आहे, अलाइनमेंट. फक्त CRTची अलाइनमेंट आहे, ठीक आहे. टर्टल बॉडी सूपची सेपरेट असेल, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण एकत्र करू TBS प्लस CRT मॉडेल आहे, त्याच्यानंतर फक्त तुम्ही इफेक्ट पहा किंवा रिझल्ट बघा, फक्त एकदम सुपर रिझल्ट असतील, ठीक आहे. विकली CRT तयार झाली म्हणजे एक विकली फुल कॅन्डल, स्ट्रॉंग कॅन्डल. आता या CRTची अजून मी तुम्हाला रूल रेग्युलेशन लिहून देईन नोट्समध्ये, ज्याच्यामध्ये सांगेल की बॉडी कशी असली पाहिजे, विक किती % असला पाहिजे, या सगळ्या काही गोष्टी मदर कॅन्डल बेबी कॅन्डलबद्दल लिहून देईल. एक विकली CRT आहे, विकली CRT स्वीप झाली सेकंड कॅन्डलने, मग तिचा हाय स्वीप असो किंवा लो स्वीप असो, आणि विकली टाईम फ्रेममध्येच क्लोजिंग झाली, म्हणजे विकली CRT सेटअप काय झाला, रेडी झाला. विकली सेटअप रेडी 2 कॅन्डलने. आफ्टर रेडी झाल्यानंतर या विकलीला कोणत्या टाईम फ्रेममध्ये पाहिजे एंट्रीसाठी, सेकंड कॅन्डलला रिफाईन कोणत्या टाईम फ्रेममध्ये करायचं, विकलीला रिफाईन करायचं H4 मध्ये, विकलीला रिफाईन करायचं H4 मध्ये. म्हणजे एक विकली कॅन्डल होती स्ट्रॉंग, व्यवस्थित पहा मी काय काय सांगत आहे, ठीक आहे. ही H4ची कॅन्डल आहे स्ट्रॉंग, हिचा हा हायलो आहे, सॉरी ही विकली कॅन्डल आहे बाईंगची किंवा सेलिंगची, कोणती एक कॅन्डल, सेलिंगची कॅन्डल आहे विकली. या विकली कॅन्डलचा हालो आहे म्हणजे CRTL वरती CRT हाय. सेकंड विकली कॅन्डल प्राइस ओपन झाली, सेकंड विकली कॅन्डलमध्ये मार्केटने स्वीप केला वीक, आणि अप साईडला जाऊन नेअर कॅन्डल इकडे कुठेतरी क्लोज झाली थोडीशी. ही विकली सेकंड कॅन्डलची क्लोजिंग, हा विकली लो. आता CRT मॉडेल सेटअप तयार, विकली CRT सेटअप रेडी.
आता विकली सेटअपला जिने स्वीप केलं तिला रिफाईन करायचं आहे. रिफाईन विकलीला करा H4 मध्ये. म्हणजे याची क्लोजिंग नंतर H4 मध्ये जा. याच्यामध्ये ऑर्डर ब्लॉक FVG सापडवा. शिकल्यानुसार आपण ITL नंतर शॉर्ट टर्म लो कॅन्डल बघा आणि नेक्स्ट वीकमध्ये शॉर्ट टर्म लो कॅन्डलपासून बायचं मॉडेल पकडा. डायरेक्टली क्लोजिंग 50%ला किंवा CRTH ला. सिंपल, एकदम इफेक्टिव्ह आणि सिंपल. मोठे ट्रेड करायचे, फंडेड पास करायचे, ॲज अ स्विंग ट्रेड करायचं आहे तर सिंपल एकदम बेस्ट सांगितलं विकलीसाठी. ठीक आहे. अजून याला तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन याला ॲडव्हान्समध्ये करून देईल. CRT डीपमध्ये शिकल्यानंतर लगेच आपल्याला डीपमध्ये जायचं नाही, कारण कन्फ्युजन जास्त करून घ्यायचं नाही आपल्याला. हा झाला विकली सेटअप झाला पूर्ण. आता जाऊया आपण डेली तयार होणाऱ्या सेटअपवरती. कालची कॅन्डल होती, तिला आजच्या कॅन्डलने स्वीप केलं, क्लोज झाली. उद्यासाठी माझ्याकडे CRT सेटअप तयार होतो. ठीक आहे. जर डेली टाईम फ्रेमवरती CRT सेटअप मिळत असेल, डेली टाईम फ्रेममध्ये CRT स्वीप होत असेल तर तुमचा डेली टाईम फ्रेमचा सेटअप काय आहे, रेडी. डेली टाईम फ्रेममध्ये जेव्हा प्राइस सेटअप तयार करेल याला रिफाईन कोणत्या टाईम फ्रेममध्ये केला जाईल, H1. हा झाला रिफाईन प्रोसेस. ठीक आहे. यानंतर पहा, जर H4 मध्ये CRT मॉडेल तयार झाले, जे नॉर्मल आता हे कसे वापरले जातात, कशासाठी हे तुम्हाला सगळं समजा. ठीक आहे. H4 मध्ये CRT मॉडेल तयार झाले, सेटअप रेडी आहे. तर H4च्या CRT मॉडेलमध्ये जी रिफायनिंग करू आपण सेकंड कॅन्डलला एंट्रीसाठी, ती रिफायनिंग करायची M50. 15 मिनिटाची टाईम फ्रेम बेस्ट रिफायनिंग एंट्रीसाठी. ऑर्डर ब्लॉक FVG 15 मिनिटात नाही भेटला तर 5 मिनिटामध्ये जा. जर 15 मिनिटामध्ये नाही भेटला तर 5 मिनिट ठीक आहे, 5 मिनिटामध्ये जाऊ शकतो. H1 मध्ये CRT मॉडेल बनला आहे आणि सेटअप रेडी आहे 2 कॅन्डल सोबत. तर H1 साठी काय बघणार आहे, M5 रिफाईन म्हणजे वीक मध्ये बघायचं M5. बस ही गोष्ट तुमच्या ट्रेडिंग जर्नीला बदलून टाकल, थोडंसं एक लेवल ॲडव्हान्स बनवल, ॲडव्हान्स करेल. मी काय सांगतो आपल्या पहिल्या सेशनला, फक्त थोडं थांबा, तुम्ही एक सेशन करत राहा. ठीक आहे. जानेवारीपासून बॅच चालू झालेली, आता मे चालू आहे. एक गोष्ट जशी जशी शिकत जाशाल ना, व्हिजिबल होत जाईल डायरेक्टली मार्केट. डोळ्याने गोष्टी दिसतील ज्या लोकांना दिसत नाही, समजत नाही आहे. लोक अजून पण त्याच गोष्टींमध्ये अडकले. पण आपण दररोज सेशन करत आहे. आज तुम्ही 120 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले डेली सेशन करू राहिले. दररोज एक नवीन गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये येऊ राहिली आणि त्याच्यामुळे एक गोष्ट अजून तुमची चांगली परफेक्ट होत चाललेली आहे. हा CRTचा सेटअप, ही CRTची टाईम फ्रेम प्लेन CRTसाठी आहे. ठीक आहे. टर्टल बॉडी सूपची याच्या अपोजिट असेल आणि यांना जेव्हा आपण कंबाईन करू ना, आपण सगळ्या टाईम फ्रेम कशा बनवणार, 22 मिनिट, 18 मिनिट, 24 मिनिट अशा बनवणार. जे फक्त कॅल्क्युलेशन बघा आणि तुम्ही मुवमेंट बघा. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही रेकॉर्डिंग बघताना हे तुम्ही चेक वगैरे करा सगळं. एक तुम्हाला सेटअप सेंड करतो प्युअरली फक्त आणि फक्त CRTच्या बेसवरती. प्युअरली CRTचा अल्गोरिदम एवढा बेस्ट आहे. मागच्या महिन्याचा सेटअप आहे. ठीक
ठीक आहे, बॅकच्या ग्रुपमध्ये ड्रॉप केला, चेक करा तुम्ही. प्युअरली सी आर टीचा सेटअप आहे हा, प्युअरली सी आर टी अल्गोरिदम. समजतंय का सर्वांना? हॅलो सर मला एक डाऊट होता की तुम्ही CRT येस सर. त्याचा सेकंड कॅन्डल समज तिने लिक्विडिटी कुठलीच स्वीप नाही केला आणि समज मिडलमध्येच राहिली, हां, तर आपण तिथं काय करू शकतो? आता तुम्ही सी आर टीचं पहिलं सेशन केलेलं आहे का? हा मी हां, पहिल्या सेशनमध्ये मी काय सांगितलं होतं, ही सी आर टी कॅन्डल आहे H4ची. या कॅन्डलचा हा हाय लोज आहे. ठीक आहे, मार्केट डिकोड होऊ नये म्हणून मार्केट सायकल कंटिन्युअसली चेंज करतं. कंटिन्युअसली कशी चेंज करतं? हा सपोज 50% आहे, मार्केट कधी कधी अशा पद्धतीने मुवमेंट करतं की प्राईस ओपन झाली, ठीक आहे, लोअर टाईम फ्रेममध्ये ओपन झाली, नेरी ते आता ग्रीन कॅन्डल इथे काय होणार, कॅन्डल नवीन ओपन होणार, ओपन झाली, ही हाय स्वीप करणे जात, ही स्लोली डाऊन ट्रेंडमध्ये डाऊन येते, 50%ला टॅप करते, इथून चेंजेस येतात, इथून एरिया टॅप करते आणि लिक्विडिटीपर्यंत जाते, लिक्विडिटी कलेक्ट करते, त्याच्यानंतर डाऊन येते किंवा इथून अप साईड कंटिन्युएशन ठेवते. हे ऑलरेडी मागे सांगितलेलं आहे. मग आपल्याला कधी कधी अशा कॅन्डल पाहायला भेटता, ही सी आर टी आहे, हा सी आर टी एच, हा सी आर टी एल, एक कॅन्डल इथे ओपन झाली, थोडासा हाय बनवला, स्वीप नाही झाला, खाली येऊन क्लोज झाली. मदर कॅन्डलच्या आतमध्ये बेबी कॅन्डल, नो ट्रेड, लिक्विडिटी इंटरनल लिक्विडिटी क्रिएशन चालू, फक्त इंटरनल लिक्विडिटी. आता मदर कॅन्डलच्या आतमध्ये बेबी कॅन्डल आणि बेबी कॅन्डलचा हा सी आर टी लो. मदर कॅन्डलच्या आतमध्ये पोटामध्ये बेबी कॅन्डल ची इंटरनल लिक्विडिटी आणि इंटरनल लिक्विडिटीच्या खाली दुसरी कॅन्डल ओपन होते, 50%ला टॅप करते, अप साईड येऊन कॅन्डल क्लोज, बेबी कॅन्डलच्या आतमध्ये ग्रीन कॅन्डल क्लोज, आणि हा 50% टॅपचा वीक. बस या वीकमध्ये अगेन रिफाईन करायचं आणि इथून डायरेक्टली अप साईडचा हाय आहे आपलं टार्गेट, एक्सटर्नल लिक्विडिटी. इंटरनलला कसं प्ले करायचं एस एम सी नाही समजवत किंवा एस एम सीमध्ये समजतं सुद्धा, पण ती मॅपिंग हार्ड जाते एका बिगनरसाठी. पण एका बिगनरने जर हायर टाईम फ्रेमची सी आर टी एल मार्क केलं आणि बेबी कॅन्डल तयार झाली, 50%ला अशी रिॲक्शन भेटली, ॲज इट इज सेटअप, रिफाईन करा, एंट्री पकडा, अप साईडचं टार्गेट ठेवा, स्टॉप लॉस अगदी छोटा आहे. मग मार्केट इथून कंटिन्युएशन ठेवणार, इथून हे कंटिन्युएशन होणार. सध्या आपण सी आर टीमध्ये एकच शिकत आहे, फक्त हाय लॉस पासून टार्गेट घेणं, पण कंटिन्युएशन सोबत जे टार्गेट घ्यायचे, जो मी स्क्रीनशॉट तुम्हाला टाकला त्याच्यामध्ये बघा कंटिन्युएशन कसं असतं सी आर टीचं, ते पण तुम्हाला शिकायला भेटेल. क्लीन ए क्लीन बी सेटअप बनतो, त्याच्यानंतर मार्केट कंटिन्युएशन करतं. तर सी आर टीचं असं असतं, मार्केट कंटिन्युएशन कसं करतं, सपोज बाय साईडला कंटिन्युएशन करायचं आहे, मार्केट पहिल्यांदा BSL कलेक्ट करतं, BSL कलेक्ट करून लोकांना ट्रॅप करतं, SSL कलेक्ट करतं, प्युअरली SSL वरती मार्केट काय करतं, डिलिव्हरी चेंज करतं, त्याच्यानंतर फोर्थ मार्केट A+ मॉडेल बनवतं, A+ बनवलं की लगेच B+ मॉडेल बनवतं आणि मार्केट पुढे कंटिन्युएशन ठेवतं. तर सी आर टीचा स्वतःचा अल्गोरिदम आहे जो प्लेन चालतो, जो आपल्याला प्लेन शिकायचा आहे पूर्ण. पण याचे असं आहे की कंबाईन जेवढा करशाल तेवढा इफेक्ट भेटणार आहे. आता हे कोणतं यूट्यूबला सांगितलं नाही गेलं की API वरती सी आर टी बघा तुम्ही या पद्धतीने प्ले करा. मी माझ्या अनुभवाने जेवढं शिकलो मी तेवढं याच्यामध्ये बघितलं की मला असं वाटलं की हे माझ्यासाठी बेस्ट वर्क करतंय किंवा याचे रिझल्ट मला चांगले दिसत आहे, जास्त दिसत आहे, किंवा याच्यामध्ये हाय ॲक्युरेसी आहे. ॲज इट इज जर मी सांगितलं ते तसं तुम्ही प्ले करायला गेले ते तुम्हाला लवकर सापडणार नाही. का नाही सापडणार, कारण ती गोष्ट मी पहिली सापडवली नाही, ती गोष्ट मला दिसली म्हणून मी तिला परफेक्ट केलं. मग तुम्ही ज्या शिकताय ना त्याच्यावरती थोडी भर द्या आणि एक सेटअप बनवण्याचा ट्राय करा. तुमचा सेटअप तुमच्या पुरताच मर्यादित राहणारे लोक त्याला फॉलो नाही करू शकत, तर लोक तेवढं परफेक्ट तुमच्यासारखं नाही करू शकत. ही मेन गोष्ट आहे मार्केटची. एवढी NZD याच्यामध्ये ट्रेड होता मे बी.
ही वाली मुवमेंट एकदम बेस्ट सॉलिड मुवमेंट होती मार्केटची. CRTH स्पाईकमध्येची स्पाईक तयार झाली होती, तिचा लो. नेक्स्ट कॅन्डल लो स्वीप करते, स्वीप केल्या केल्या मुवमेंट येते, अगेन ती 1 आवरमध्ये खाली होऊन क्लोज होते. पुढची ओपन होते, ओपनिंगमध्ये पहिली फेक मुवमेंट, हिच्या बॉडीमध्ये PY टॅप आणि एक्सपान्शन मूव अप साईडला. अगेन CRT हाय स्वीप होतो पण डायरेक्टली मुवमेंट होते, पण लो क्लोज, लोच्या नियर येऊन कॅन्डल क्लोज होते. रिअल हिची लिक्विडिटी ही कॅन्डल स्वीप करते आणि प्रॉपरली स्वीप केल्यानंतर पुढे ऑर्डर फिल अगेन कंटिन्युएशन. एक डाऊन साईडला एक बेस्ट मॉडेल तयार झालेलं होतं. चला सिंपल सांगतो आता. स्ट्रॉंग सेल, बायचा हेज, स्ट्रॉंग सेलिंग, इम्बॅलन्स क्रिएट झाला, हेज ऑर्डर क्रिएट. आता याच्यामध्ये ओव्हरऑल जर बघितली दोन्ही बॉडी इक्वल होतात, ठीक आहे. ही बॉडी आणि ही बॉडी एक ग्रीन कॅन्डल बनेल एवढी. अप्पर वीक काय प्युअर सप्लाय, हा काय प्युअर सप्लाय मार्केटचा, हा प्युअर सप्लाय. प्रिव्हियस वीकमध्ये बघा एकदम स्ट्रॉंग बाईंग आली, कोणत्याही प्रकारची रिटेस्ट नाही झाली, काहीच नाही, कंटिन्युएशन राहिलं. पण जशी हायच्या अबो प्राईस आली कंटिन्युएशन तुटलं, मार्केट वीक व्हायला लागलं पुढच्या वीकमध्ये. आता साधी सिंपल गोष्ट विकली टाईम फ्रेममध्ये अबो काही सप्लाय, इक्वल बॉडीज आहे, एकीची क्लोजिंग एकीची ओपनिंग आणि एक रिजेक्शनचा एरिया, म्हणजे ते मोठ्या प्रमाणात काय स्ट्रॉंग सेल आहे. आता विकली कॅन्डल क्लोज व्हायला किती वेळ आहे, 4 दिवस 15 तास, ठीक आहे. या विकली कॅन्डलला क्लोज व्हायला ही प्रिव्हियस CRT आहे, प्रिव्हियस CRTला मी मार्क केलं. सध्या ऑपॉर्च्युनिटी नाही, प्राईजला अप जाऊ द्या, टॅप करून प्राईस खाली येऊ द्या आणि विकली कॅन्डल प्रिव्हियस CRTच्या आतमध्ये क्लोज होऊ द्या. जेव्हा ही कॅन्डल टॅप करून येऊन आतमध्ये क्लोज होईल, आता पेंडिंग लिक्विडिटी कुठे असणार आहे मेन CRTची. जर ओव्हरऑल जर बघितलं तर हा लो स्वीप झाल्यानंतर हा इथला डिमांड मार्केटने फिलच केला नाही. जो पहिली ही जी CRT होती, CRT स्वीप जी झाली त्याच्यानंतर मार्केट इथल्या डिमांडला फिल करायला आलं नाही, वन साइड प्राइस निघून गेली. मार्केटला या ऑर्डर कलेक्ट करणं गरजेचं आहे. जर अप्पर साइड विकली टॅप करून मार्केट CRTच्या आतमध्ये क्लोज होत असेल तर डेली टाइम फ्रेममध्ये जाणं, H4 मध्ये जाणं, H4 मध्ये विकली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर सप्लायपासून आपण सेल करू, टार्गेट डायरेक्टली खालचा PY ठेवू. चला ओव्हरऑल इकडे जरी बघितलं काय आहे H4 मध्ये सांगा तुम्ही. बाय साठी दिसतंय का तुम्हाला कुठे अप्पर साइडला मॉडेल, इथे दिसतंय का बाय साठी अप्पर मॉडेल. हॅलो स्क्रीन दिसतंय सर्वांना. हो सर दिसतंय. इथे तुम्हाला कुठे एवढ्या एरियामध्ये ऑर्डर ब्लॉक FVG दिसतोय का इथून इथपर्यंत कुठे.
किंवा तुम्हाला असं वाटतं की इथून मार्केटमध्ये बाईंग होईल? नाही सर. आहे ना सर. प्युअरली लिक्विडिटी जनरेट केली, प्युअरली लिक्विडिटी. आणि या हे इथे लिक्विडिटी वरती कुठे? हे इथे 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 बघा, हे क्रॉस केलंय ती वरची लाईन जी आहे, हे इथे वरती, नाही वरती काय करायचं आपल्याला, बाय की सेल? आपल्याला बाय करायचं. इथे केलं तर सेल होईल. बरोबर आहे. आपल्याला बाय कसं काय करायचं? मी सेल मॉडेल सांगू राहिलो विकली प्रोफाईलचं, मी लिक्विडिटी दाखवू राहिलो आहे. मी हे सांगत आहे तुम्हाला की मार्केट विकली कॅन्डलच्या अबोव जाऊन इथून टॅप करून आतमध्ये येऊन क्लोज होणार आहे. मग तिथून जर त्या सेल ऑर्डर घेऊन मार्केट आले तर बायपर्यंत पोहोचवायचं आहे मार्केटला. इथे क्लीन FVG कुठेच नाही आहे, कुठेच क्लीन ऑर्डर ब्लॉक नाही आहे H4मध्ये. आणि विकलीची टाईम फ्रेम की H4 आहे. H4मध्ये डायरेक्टली FVG इथे येतोय, जो की ऑलरेडी BCमध्ये कन्वर्ट झालेला आहे, जो टॅप होऊन गेलेला आहे क्रिएट झाल्या लगेच. मग मार्केट इथपर्यंत जर यायचं म्हटलं तर आपण आपल्याकडे एरिया कुठे आहे? विकली टाईम फ्रेममध्ये इथून प्राईस टॅप करून आली, विकली टाईम फ्रेम टॅप करून आतमध्ये क्लोज झाली. आपण H4मध्ये सप्लाय बघितला, आपल्याकडे स्टॉप लॉस किती बनणार आहे? हार्डली इकडून कुठे जर H4चा सप्लाय भेटला आपल्याला, त्यानंतर रिट्रेसमेंटला ट्रेडला आपल्याकडे स्टॉप लॉस बनेल खूप तर खूप या पद्धतीचा. पण टार्गेट ही मेन लिक्विडिटी याच्या खालीच हे सगळं मार्केटमध्ये रिटेल बाईंग आहे. वन साईड बाईंग, गॅप इन्स्टिट्यूटचा प्राईस इथपर्यंत ड्रॉप, रिस्कपेक्षा 4 ते 5 पटीचा रिवॉर्ड हातात असेल आपल्या. प्लॅनिंगमध्ये काय केलं आपण? 1 वीकची टाईम फ्रेम बघितली. 1 वीकच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेंड कसा चालू आहे, कशी मुवमेंट आहे, एका रेंजच्या आतमध्ये इंटरनल मुवमेंट आहे. मार्केटला सपोज ही लिक्विडिटी ग्रॅब करायची असेल किंवा इथपर्यंत जरी पोहोचायचं असेल तर मार्केटला सप्लाय हवा आहे. आता विकली टाईम फ्रेम जर बघितली किंवा मंथली बघू, मंथलीचे बायस बघू आपण कसे. विकली तर क्लिअर कट सांगते, CRT तर क्लिअर कट सांगते लो स्वीप झाला आहे सेलचा. पण स्वीप झाल्यानंतर सेकंड कॅन्डलच्या डिमांड एरियाला टॅप करायला कॅन्डल खाली आलीच नाही, तर ऑर्डर अजून पेंडिंग आहे. ऑर्डर जर इथला टॅप करायला यायचं तर एवढ्याच प्रमाणामध्ये मार्केटकडे सप्लाय पण पाहिजे. सप्लाय कुठे बनल? सेलिंगच्या अगोदरच्या बाय कॅन्डलमध्ये. बाय कॅन्डलची बॉडी एकत्र होते, सेल एक कॅन्डल बायची कंटिन्युअसली सेल. ठीक आहे, टोटल बॉडी वर्सेस टोटल वीक मॅप केला, एकच सप्लाय बनला एवढा, एक हा सप्लाय बनला. आता सप्लायपासून मार्केटला जर रिव्हर्स यायचं आहे तर मार्केटकडे विकली कॅन्डलचा हाय, याच्या अबो हा 4 दिवस राहिलेल्या 4 दिवसामध्ये प्राइस अप गेली, टॅप करून डाऊन आली आणि विकली कॅन्डलच्या आतमध्ये क्लोज झाली. या CRTच्या आतमध्ये कन्फर्मेशन आपल्याकडे काय की प्राइस डाऊन साईडला मुवमेंट करेल, कारण मार्केटने CRT स्वीप केला विकली. आणि हा कशामुळे स्वीप झाला? अप्पर साईडच्या सप्लायमुळे. मग जो सप्लाय कलेक्ट केला, ही जी डिस्प्लेसमेंट दिली कॅन्डल रेंज थिअरीने H4मध्ये, याच्यावरती अगेन न्यू सप्लाय सापडवणार आपण. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होण्याची गरज पण नाही तेव्हा तर. आणि झालं तेवढ्या विकली कॅन्डलमध्ये जर शिफ्टिंग झाली तर सर्वात बेस्ट असेल. मग इथून जो ट्रेड पकडू, याचे टार्गेट डायरेक्टली डाऊन साईडचा एरिया. मग डाऊन साईडचा एरिया आपण कसा बघितला? H4ने बघितला. डाऊन साईडला प्राइस इथपर्यंत मूव्ह कराल ह्या एरियामध्ये. डाऊन साईड प्राइसकडे इथे टार्गेट आहे, कारण हे रिटेल लिक्विडिटी, यावरती काही मुवमेंट नाही खास. सिंपल साधा, जेवढं पाहशाल तेवढं समजल, जेवढी मॅपिंग करशाल तेवढं समजल. मी सांगितले पुढचे मॉडेल हे सगळे अवघड आहे समजण्यासाठी. इथं कुठेही चार्ट ओपन केला आणि कोणत्याही प्रकारच्या माइंडसेटने विचार केला असं होत नाही आणि होणार पण नाही. तुम्ही अशा मार्केटमध्ये ट्रेड करताय जिथं लिक्विडिटी भरून पडलेली आहे, बँक निफ्टी नाही आहे किंवा स्टॉकचा चार्ट नाही आहे. असं मार्केट आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी आहे, फक्त तिला प्ले करणं जमलं पाहिजे. तिला प्ले करणं जमलं
तर कंटिन्युअसली ट्रेड आहे. ठीक आहे, CRT मॉडेल शिकवले. आता याच्यामध्ये अजून थोडंसं उद्याच्या दिवसामध्ये एक सेशनमध्ये तुम्हाला अजून डीपमध्ये समजून सांगाल. आणि त्याच्यानंतर आपण टर्टल बॉडी सूप पाहू. आता हे आपण अगोदर का शिकलो CRTचं मॉडेल, कारण आपल्याला हे दोन्ही एकत्र करायचे. ठीक आहे, अजून बाकी आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहे. सिल्वर बुलेट आहे, इन्व्हर्जन काही गोष्टी आहे, वेगवेगळे सेटअप्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, तर बाकी पुढच्या सेशनमध्ये बघूया.